जब हम प्रार्थना करते हैं या अंगीकार करते हैं, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो किंवा अंगीकार करतो, प्रभु हमारे जीवन में जरूर काम करता है। परमेश्वर निश्चित आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. एक बार मैं रात को मेरा मोबाइल जो है वो पूरी तरह से 1 या 2% उसका मोबाइल बंद होने के लिए रह गया, 1 या 2% बैटरी उसकी रह गई। आणि माझा मोबाईल एक दिवशी रात्री 1-2% बाकी राहिली होती. मैंने उसको चार्जिंग पे लगाया, मी ते चार्जिंगला लावलं, रात भर वो चार्जिंग पे रहा। रात्रभर चार्जिंगवर राहिला. जब मैं सुबह उठा, जेव्हा सकाळी उठलो, मैंने उस मोबाइल को लिया मी मोबाईल घेतला, और देखा तो वो पूरी तरह से डेड हो चुका है। पाहिलं तर तो पूर्ण डेड झालेला तो होता. मैंने देखा ये क्यों चार्ज नहीं हुआ। आणि मग मी म्हटलं हा का नाही चार्ज झाला. फिर पूरी तरह से उसको छानबीन किया, मी सगळं त्याचं पाहिलं काय झालंय, लेकिन वो चल नहीं रहा था। पण तो चालत नव्हता. तो मैंने सोचा क्यों नहीं चल रहा है, आणि मी विचार केला का नाही चालत और आहे. मैं उस जहाँ पे मैंने चार्जिंग लगाया उधर आया। आणि जिथं चार्जिंगला लावला होतो तिथं आलो, वो प्रॉब्लम क्या था, आणि समस्या काय होती, सब चार्जिंग पे लगाया, उसको सब ठीक से लगाया, आणि चार्जिंगचं ते लावलं होल्डर, आणि मग ते पिन पण लावली, लेकिन बटन नहीं दबाया। बटनच नाही लावलं, तो वो जो करंट जो सप्लाई होने वाला था वो हुआ नहीं। आणि त्याच्यामुळे तो करंटचा सप्लाय झाला नाही. क्या हुआ, काय झालं, जो करना चाहिए था वो नहीं किया, जे करायला हवं होतं ते नाहीच केलं, जहाँ पे ज्वाइंट होना था वहाँ पे ज्वाइंट नहीं कर पाया। आणि जिथं ते जॉईंट व्हायला हवं होतं तिथं केलंच नाही. कई बार हमारे जीवन में हम प्रभु का सामर्थ्य मांगते हैं, बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आम्ही त्याचं सामर्थ्य मागतो, कई बार हम प्रार्थना करते हैं कि प्रभु तेरा सामर्थ्य मुझको दे दे। आणि बऱ्याचदा आम्ही प्रार्थना करतो की प्रभू तुझं सामर्थ्य तुम्हाला दे. आज वही बात सीखेंगे प्रभु का सामर्थ्य कैसे आता है। आणि आज आम्ही तेच पाहणार आहोत की देवाचं सामर्थ्य कसं येतं. अगर सामर्थ्य आपको और मुझे चाहिए परमेश्वर का, तो परमेश्वर के साथ में आपको और मुझे जुड़ना पड़ेगा। देवाचं सामर्थ्य जर आम्हाला हवं असेल तर आम्हाला त्याच्यासोबत जुडायला हवं. आपको और मुझे परमेश्वर के साथ में कनेक्शन को जोड़ना पड़ेगा। तुम्हाला आणि मला त्या परमेश्वरासोबत कनेक्ट व्हावं लागेल. मैं एक गांव में था, एका गावामध्ये होतो, उस गांव के अंदर, उस घर के अंदर पूरी तरह से लाइट वगैरह सब ठीक से था, वायरिंग वगैरह सब लगाया हुआ था। आणि त्या गावामध्ये असताना त्या ज्या घरामध्ये मी होतो त्या ठिकाणी सगळे लाईट सगळं जे वायरिंग वगैरे केलेली होती, बल्ब उसमें लगे हुए थे, आणि बल्ब देखील होल्डर मध्ये लेकिन लागलेले जब उन्होंने होते. बटन दबाया तो वो चल नहीं रहा था। पण जेव्हा बटन दाबलं तर ते चालतच नव्हतं. फिर एक कारण पूछा गया कि क्या कारण है। आणि मग मी विचारलं की काय कारण आहे. उसका कारण ये था कि जो मेन सप्लाई थी वहां उसको वायर वहां पे जुड़ा हुआ नहीं था। आणि कारण हे होतं की त्याचं जे मेन सप्लाय होता त्याची वायर जोडलेली नव्हती. अगर वो जुड़ेगा नहीं, वो सप्लाई कनेक्शन जुड़ेगा नहीं, तो लाइट नहीं आ पाएगा। आणि जोपर्यंत तो सप्लाय जुडत नाही तोपर्यंत लाईट येणार नाही. अगर ये पूरी बिल्डिंग में हमने ठीक से वायरिंग किया, आता या संपूर्ण बिल्डिंग मध्ये आम्ही चांगली वायरिंग अगर केली, मेन जो खंबा है, मेन जो लाइट का पोल, अगर वहां पे इसको कनेक्शन नहीं दिया जाएगा तो ये पूरे बिल्डिंग के अंदर लाइट नहीं आएगा। पण मेन जो खांब आहे त्याला जर आम्ही ते कनेक्शन जोडलं नाही तर अख्ख्या बिल्डिंग मध्ये लाईटच येणार नाही. इसी प्रकार अगर प्रभु के सामर्थ्य को हमें पाना है, अशाच प्रकारे जर देवाचं सामर्थ्य आम्हाला हवं तो असेल हमें परमेश्वर के साथ में जुड़ना पड़ेगा। तर आम्हाला देवासोबत जुळावं लागेल. और अगर हमें अपने जीवन में रोशनी चाहिए, प्रकाश चाहिए, तो हमें उसको अनुमति देनी पड़ेगी कि वहां पे हमें जुड़ना है। आणि आपल्या जीवनामध्ये जर आम्हाला प्रकाश हवा असेल तर आम्हाला आपल्या जीवनामध्ये अनुमती द्यावी लागेल त्या मुख्य जे स्रोत आहे त्याला जोडण्यासाठी. मैं अगर इस बिल्डिंग के अगर मुझे पावर चाहिए, या बिल्डिंग मध्ये जर मला पॉवर सप्लाय हवा तो आहे मुझे एमएससीबी के पास भी जाना पड़ेगा तर मला त्या ठिकाणी एमएससीबी कडे जावं और लागेल उनकी अनुमति लेनी पड़ेगी, आणि त्यांची मला परवानगी घ्यावी और लागेल. उनकी अनुमति से फिर यहाँ पर कनेक्शन आएगा, आणि त्यांच्या परवानगीनेच मग या ठिकाणी कनेक्शन और येईल. फिर हम रोशनी में बैठ पाएंगे, फिर हम यहाँ पर प्रकाश में बैठ पाएंगे। आणि मगच आम्ही या ठिकाणी प्रकाशामध्ये बसू शकू. वैसे ही अगर आपको मुझे प्रभु का सामर्थ्य चाहिए, तसंच जर तुम्हाला आणि मला प्रभूचं सामर्थ्य अगर हवं, आपको मुझे परमेश्वर की रोशनी में अगर चलना है, तुम्हाला आणि मला देवाच्या प्रकाशामध्ये जर तो चालायचं आहे, आपको मुझे परमेश्वर के साथ में कनेक्शन जोड़ना तर पड़ेगा। तुम्हाला त्या परमेश्वरासोबत स्वतःचं कनेक्शन जोडावं ये लागेल. कैसे होगा? हे कसं होणार आहे? जब आप और मैं प्रभु यीशु मसीह को अपने जीवन में ग्रहण करते हैं, जेव्हा प्रभू येशूला तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये ग्रहण करतो, अपने जीवन में उसका अंगीकार करते आपल्या हैं, जीवनामध्ये त्याला अंगीकारतो, उसका उद्धारकर्ता मानकर हमारे जीवन में हम लेते हैं। त्याला तारण करता म्हणून आपल्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारतो. यीशु ने कहा, येशू म्हणतो मैं इस संसार का प्रकाश मी हूँ, या जगाची ज्योती प्रकाश आहे, मैं संसार का प्रकाश मी हूँ। या जगाचा प्रकाश आहे. अगर वो प्रकाश को आपको लेना है, आणि जर तो प्रकाश तुम्हाला हवा उसके आहे, सामर्थ्य को अगर लेना है, सामर्थ्य हवं आहे, सबसे पहले हमें यीशु मसीह के साथ में जुड़ना पड़ेगा, सगळ्यात अगोदर आम्हाला त्या येशू ख्रिस्ताबरोबर जुळावं उसका लागेल, अंगीकार करना पड़ेगा, त्याचा अंगीकार करावा और लागेल. अंगीकार करने के बाद में वो यीशु मसीह का सामर्थ्य हमारे जीवन में आणि उतरेगा। अंगीकार केल्यानंतर त्या येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आमच्या जीवनाद्वारे प्रगट इसे होईल. प्रकाशित वाक्य 3:20 में लिखा है, आणि जसं प्रगटीकरण याचा 3 अध्याय आणि 20 वचनामध्ये देख लिहिलंय, मैं द्वार पर खटखटाता हूँ,
पहा मी दार वाजवत आहे, मैं खड़ा होकर दरवाजे को खटखटाता हूँ। मी उभा राहून त्या ठिकाणी दार वाजवत यदि आहे। कोई मेरे शब्द को सुनकर मुझे अपने अपने अंदर लेता है तो मैं उसके साथ में भोजन करूंगा। आणि जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्या जवळ आज जाईन आणि त्याच्या बरोबर जेवीन, भोजन करेगा। मी त्यांच्याबरोबर जेवण करेन। सुनिए, ऐका सुनिए, ऐका, भोजन आप कितने महीने में एक बार करते हैं? किती महिन्यातून एकदा जेवता? कितने महीने में आप रोज भोजन करते हैं? प्रभु का धन्यवाद। यीशु मसीह कह रहे मैं भोजन करने आऊंगा। आणि येशू म्हणतो मी जेवायला येणार आहे। तो हम 10 साल में एक बार भोजन नहीं तर करते, आम्ही 10 वर्षात एकदा नाही जेवत, महीने में एक बार भोजन नहीं करते, महिन्यातून एकदा नाही हम जेवत, रोज भोजन करते हैं। आम्ही रोज जेवतो। अगर परमेश्वर का सामर्थ्य आपको चाहिए तो रोज परमेश्वर के साथ में जुड़ना पड़ेगा, जर देवाचं सामर्थ्य पाहिजे तर रोज त्या परमेश्वरासोबत रोज उसके कनेक्शन में रहना पड़ेगा, रोज त्याच्या कनेक्शन मध्ये राहावं लागेल, तार को जोड़ना पड़ेगा, तार जोडावी लागेल, उस जो कनेक्शन की तार है उसको जोड़ना पड़ेगा, आणि जे कनेक्शनची तार आहे ती जोडावी लागेल, तब जाके उस पॉइंट के अंदर करंट आएगा। आणि त्यानंतर त्या पॉइंट मध्ये करंट येणार आहे, वैसे नहीं आएगा। तसं येणार नाही। मैंने रात भर जब मोबाइल को लगाया तो सुबह उठने के बाद मैं परेशान हो गया कि क्यों चार्ज नहीं हो पा रहा है। रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून देखील तो चार्ज का नाही झाला म्हणून मी मोठ्या प्रश्नात पडलो। उसका सबसे बड़ा कारण ये था, त्याचं मोठं कारण हे होतं, पिन तो जुड़ी हुई थी पिन तर जोडलेली होती लेकिन कनेक्शन नहीं आ रहा था, पण कनेक्शनच येत क्योंकि वो नव्हतं, कनेक्शन बंद कर रखा। कारण की ते मी बंद करून ठेवलं अगर वो होतं। चालू करते हम लोग जर आम्ही ते चालू करतो तो शायद मेरा मोबाइल चार्ज हो जाता। कदाचित माझा मोबाईल चार्ज झाला अगर असता। चार्जिंग करने के लिए अगर पॉइंट हमें करंट चाहिए चार्जिंग करण्यासाठी जर आम्हाला करंट हवा आहे, तो वैसे आत्मिक जीवन में अगर आगे चलना है, करंट चाहिए, तो आपको और मुझे भी उसके यीशु मसीह के साथ में जुड़ना होगा। तर आत्मिक जीवनामध्ये देखील जर करंट हवा आहे तर तुम्हाला आणि मला त्या येशू ख्रिस्तासोबत जोडावं लागेल। सामर्थ का मतलब क्या है? सामर्थ्याचा अर्थ काय? ताकत, ताकद, बल, बळ, सामर्थ। सामर्थ्य। सामर्थ का मतलब हम बहुत अलग दृष्टि से उसको देखते हैं। आणि सामर्थ्य म्हटल्यानंतर आम्ही फार वेगळ्या दृष्टीने पाहतो। सामर्थ का मतलब होता है ताकत और बल, सामर्थ्य याचा अर्थ ताकद आणि बळ, और ये ताकत और बल तभी मिलेगा आणि हे ताकद ही बळ तेव्हा मिळणार जब हम आहे परमेश्वर के साथ में जुड़े रहेंगे। जेव्हा आम्ही देवासोबत जुळलेले असू, परमेश्वर के साथ में जुड़ना होगा, परमेश्वरासोबत आम्हाला जोडावं लागेल, रोज प्रतिदिन नित्य मुझे प्रभु के साथ में जुड़ना होगा। रोज नित्य आम्हाला देवासोबत जोडावं लागेल। एक कहानी को देखकर हम इसको आगे लेकर जाएंगे। एक गोष्ट ऐकून आम्ही पुढे जाणार आहोत। दूसरा इतिहास 20 अध्याय 21 और 22 में जब पढ़ते हैं, दुसरे इतिहास 20, 21, 22 मध्ये जेव्हा आम्ही पाहतो वहां पर एक घटना हुई है। त्या ठिकाणी एक घटना झालेली आहे। वहां पे एक राजा योशफाट राजा है, आणि त्या ठिकाणी यहोशफाट राजा वहां आहे उसको 3 सेनाओं ने इसको घेर लिया है। आणि 3 सैन्यानं त्याला घेरलेलं हमने आहे बहुत बार इसको सुना है, बहुत बार पढ़ा है, आणि बऱ्याचदा आम्ही हे ऐकलंय और फिर से एक बार हम नई रीति से इसको देखेंगे। आणि पुन्हा एकदा नवीन तऱ्हेने आम्ही हे पाहणार आहोत। आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात का? पड़ोसी को धक्का देकर बोलना मैं तैयार हूं। धक्का मतलब इतना भी धक्का मत देना कि गिर जाए। अब यहाँ पे एक घटना हुई है, आता या ठिकाणी एक घटना घडलेली ये आहे। राजा बैठा हुआ है राजा बसलेला आहे और अचानक से उसको 3 राजाओं ने उसको आक्रमण कर दिया है, आणि अचानक 3 विरोधी राजांनी येऊन त्याच्यावरती आक्रमण केलेलं आहे और ये सब गड़बड़ गए हैं, आणि ते गडबडून गेलेले वहां आहे, पे बेचैन हो गए हैं। बेचैन झालेत। इन्होंने एक काम किया, एक काम त्यांनी केलं, सुनिए सुनिए, ऐका ध्यान से सुनिए। आप लक्षपूर्वक मेरे सामने नजर रखें, तुम्ही माझ्याकडे पहा, सुनिए। पहा यहाँ ऐका। पे एक बड़ी घटना हुई है। या ठिकाणी एक मोठी घटना झालेली अब आहे। इस राजा ने क्या किया? आता या राजाने काय केलंय? मैं थोड़ा सा जल्दी जाना चाहता हूँ, खूब सारी बातें आज मुझे आपको बताना है। लवकर करत आहे कारण खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत। इस राजा ने क्या किया? या राजाने काय केलं? इसने ऐलान ये किया असं त्यांनी त्या ठिकाणी सगळीकडे सांगितलं कि सब लोग इकट्ठा हो जाओ, सगळे जण एकत्र या, हम प्रभु की आराधना करेंगे, आम्ही देवाची आराधना हम करणार प्रभु आहोत, के स्तुति और गीत गाएंगे। आम्ही देवाची स्तुतीस्पर गीत गाणार और आहोत। इसने क्या किया? आणि त्यांनी काय केलं? इसने हथियारबंद लोगों को बुलाया। आणि त्याने शस्त्रास्त्राने लादलेले लोक बोलवले। अब जब लड़ाई हुई है तो क्या आदमी क्या सोचेगा? आता जेव्हा लढाई त्या ठिकाणी आहे तर लोक त्यांचे काय विचार हमें भी असतील? लड़ाई पे जाना पड़ेगा। आम्हाला देखील लढाई करावी लागेल। इसलिए इसने क्या किया? हथियारबंद लोगों को खड़ा किया, आणि म्हणून त्यांनी काय केलं? हत्यारबंद लोक त्या ठिकाणी उभे केले। लेकिन हथियारबंद लोगों के आगे उसने एक चीज किया, पण त्या लोकांच्या समोर त्यांनी एक गोष्ट केली, एक बात किया उसने। एक गोष्ट केली। इसने हथियारबंद लोगों को पीछे खड़ा किया, हत्यारबंद लोक त्यांनी मागे उभे लेकिन केले। आगे इसने क्या किया? पण पुढे यांनी काय केलं? इसने परमेश्वर की आराधना करने वालों को खड़ा किया। देवाची आराधना करणाऱ्यांना उभं केलं। पहले आराधना करने वालों को खड़ा किया, आधी आराधना करणाऱ्यांना उभं केलं, उसके बाद हथियारबंद करने वालों को खड़ा किया। त्याच्यानंतर त्यांनी हत्यारबंद लोक उभे केले। हथियारबंदों के आगे आगे चलने वाले लोगों का दल, आराधना करने वालों का दल उसने खड़ा किया। आणि हत्यारबंद लोकांच्या पुढे आराधना करणाऱ्या लोकांचं एक दळ त्यांनी उभं केलं। हथियारबंद पीछे,
हत्यारबंद मागे, और गाने गाने वाले आगे। गाणे गाणारे पुढे. ये कैसा युद्ध है? हे कसलं युद्ध आहे? ये किस प्रकार का युद्ध है? कसल्या प्रकारचं युद्ध अगर आहे? जब युद्ध छिड़ता है तो सबसे पहले आर्मी लोग आगे जाते हैं, जो युद्ध करने वाले लोग हैं। जेव्हा युद्ध पुकारलं जातं सगळ्यात आधी हत्यारबंद लोक किंवा जे मिलिटरीतले लोक आहेत ते पुढे लेकिन जातात. यहाँ पे कुछ अलग हो रहा है। या ठिकाणी काहीतरी वेगळंच घडतंय. हथियारबंद लोगों के आगे आराधना करने वाले लोगों को खड़ा कर दिया, हत्यारबंद करणाऱ्या लोकांच्या पुढे आराधना करणाऱ्या लोकांना उभं और केलं इन्होंने कहा, जातं. इसने कहा, आणि तो म्हटला, जो आराधना करने वाले लोगों को कहा, त्या आराधना करणाऱ्या लोकांना सांगितलं, यहोवा के गीत गाओ, परमेश्वराचे गीत गा, उसकी स्तुति करो, त्याची स्तुती करा, यहोवा को धन्यवाद दो, त्याला धन्यवाद द्या, क्योंकि उसकी करुणा सदा की है। कारण की त्याची दया और सनातन क्या आहे. हुआ? आणि काय 22 वचन कहता है, 22 वचन जिस सांगतं, समय ज्या वेळेला वे गाकर स्तुति करने लगे। स्तोत्र गाऊन ते स्तवन करू लागले. यहाँ पे लिखा है जिस समय ते म्हणतात की ज्या वेळेला वो गीत गाकर प्रभु की आराधना करने लगे, गीत गाऊन देवाचं स्तवन करू लागले, उसी समय, त्याच वेळेला, त्याच वेळेला, जिस समय, और उसी समय यहाँ पे शब्द आया है, ज्या आणि त्या वेळेला असा शब्द आलेला आहे. उसी समय, त्याच वेळेला जब वो आराधना करने लगे, जेव्हा ते आराधना करू लागले, परमेश्वर ने एक बड़ा काम, बड़ा सामर्थ वहां पर कर दिखाया। परमेश्वराने एक मोठं कार्य, मोठं सामर्थ्य त्या ठिकाणी केलं. सुनिए, ऐका, आपकी सामर्थ, हमारा बल कहाँ पर है? आपलं सामर्थ्य, आपलं बळ कुठे आहे? हमारे प्रभु की आराधना में है, आमच्या देवाच्या आराधनेमध्ये प्रभु आहे. की स्तुति में है, त्याच्या स्तुतीमध्ये प्रभु आहे. की स्तुति में है, त्याच्या स्तुतीमध्ये प्रभु की आहे. आराधना में है। त्या आराधनेमध्ये आहे. हमें इस क्यों हथियारबंद लोगों को पीछे खड़ा किया? का त्यांनी त्या सैन्याला मागं उभं केलं? हथियारबंद लोगों के पीछे, हथियारबंद लोग उसके पास में थे, त्याच्याकडे देखील हत्यारबंद लोक होते, और उसने लेकिन आराधना करने वालों को खड़ा किया। पण तरी देखील त्यांनी आराधकांना पुढे उभं केलं. क्यों? का? मेरा सवाल है क्यों? माझा प्रश्न हा आहे की का? क्यों मालूम है? का माहितीये का? सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका. योशाफाट को मालूम है, यहोशाफाटाला माहित आहे, मेरी ताकत से कुछ होने वाला नहीं है। माझ्या शक्तीने काहीही होणार नाहीये. हथियारबंद का मतलब है उसकी ताकत, हत्यारबंद किंवा सैन्य याचा अर्थ त्याची ताकद, उसकी सामर्थ। त्याचं सामर्थ्य. योशाफाट यहाँ पर कह रहा है, यहोशाफाट या ठिकाणी म्हणतो, मेरी ताकत कुछ काम की नहीं है, माझी ताकद काही कामाची नाही, मेरा बल कुछ काम का नहीं है, माझं बळ काही कामाचं नाही, मेरी ताकत परमेश्वर तू है, माझी ताकद परमेश्वरात तू मेरा आहेस. बल तू है। माझं बळ तू जब आहेस. आपको ऐसा लगे कि मेरी सामर्थ खत्म हो गई है, आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता माझं सामर्थ्य संपलेलं जब आपको लगे कि मेरा बल खत्म हो गया आणि है, जेव्हा असं वाटेल की माझं बळ संपलंय, अगर प्रभु की सामर्थ आपको स्वर्ग से उतरते हुए अपने जीवन में देखना चाहते हैं, येशूचं सामर्थ्य आपल्या स्वर्गामधून उतरताना जर तुम्ही पाहू इच्छिता, स्तुति करना शुरुआत कर तर दे, तुम्ही स्तुती करायला सुरुवात करा, धन्यवाद देना शुरुआत त्याला कर दे। धन्यवाद द्यायला सुरुवात स्वर्ग करा. से वो बल, स्वर्ग से वो ताकत आपको मुझे मिलेगी। स्वर्गातूनच ते बळ, ते ताकद तुम्हाला मिळेल. जब जब आपको ऐसा लगे कि मेरा सामर्थ खत्म हो चुका आणि है, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपलं सामर्थ्य संपलेलं आहे, जब जब आपको ऐसा लगे कि मेरा ताकत खत्म हो चुकी है, आणि जेव्हा जेव्हा असं वाटेल की माझी ताकद संपलेली आहे, तब तब अपने बल को हमेशा पीछे रखना, तेव्हा तेव्हा आपलं बळ नेहमी मागे ठेवा, अपनी ताकत को पीछे रखना, आपली ताकद मागे ठेवा, और परमेश्वर की ताकत को अपनाना। आणि देवाची ताकद आत्मसात करा. क्योंकि मेरे प्रभु में ऐसी ताकत है जो नहीं होने वाली बातें भी उसको हाव में बदल देता है। कारण की माझ्या परमेश्वरामध्ये ती ताकद आहे, ज्या अशक्य गोष्टी शक्य करून यहाँ टाकते. पर क्या हुआ? या ठिकाणी काय झालं? योशाफाट कह रहा है, यहोशाफाट म्हणतो, प्रभु मेरी ताकत कुछ नहीं है, प्रभु माझी ताकद काय नाहीये, मेरा बल कुछ नहीं है, माझं बळ काहीच नाही. 3 राज्यों ने मुझे घेर लिया है, 3 राज्यांनी मला घेरलेलं 3 आहे, राजाओं ने मुझ पर आक्रमण कर आणि दिया, 3 राजांनी माझ्यावर आक्रमण केलेलं मैं आहे, कुछ नहीं कर पा रहा पण हूँ, मी काही करू शकत नाही. मेरी ताकत खत्म हो चुकी है, माझी ताकद संपलेली तू आहे, मेरा बल बन, तू माझं बळ तू बन, मेरी ताकत तू बन। माझी ताकद और बन. उसने प्रभु की आराधना करना शुरू आणि किया। त्याने देवाची आराधना करायला सुरुवात केली. आराधना में सामर्थ है, आराधनेमध्येच सामर्थ्य आहे, आराधना में छुटकारा है, आराधनेमध्ये सुटका आहे, आराधना में बल है। आराधनामध्ये बल आहे. आपको मुझे क्या करना है? तुम्हाला आणि मला काय करायचं? पहली बात, अगर सामर्थ्य आपको मुझे चाहिए, पहिली गोष्ट, जर तुम्हाला आणि मला सामर्थ्य हवंय, प्रभु यीशु के साथ जुड़ना पड़ेगा, देवासोबत जुळावं लागेल, प्रभु की आराधना करनी होगी, देवाची आराधना करावी लागेल, हथियारबंद लोगों को पीछे खड़ा कर दीजिए, हत्यारबंद सैन्याला मागे उभं करावं और लागेल, गीत गाने वालों को एक झुंड उसने आगे रख दिया। आणि गीत गाणारे एक टोळी त्यांनी पुढे उभं और हम केली. देखते हैं आणि आम्ही पाहतो जो राजा उसके ऊपर चढ़ाई करने के लिए आए जे थे, राजा त्याच्यावर चढून आले वो अपने आप मर गए, ते आपोआप मेले, वो सब के सब शत्रु खत्म हो गए। ते सर्व शत्रू संपले. योशाफाट को युद्ध करना नहीं पड़ा, यहोशाफाटाला युद्धाची गरजच पडली नाही. उसको हथियारबंद लोगों ने युद्ध नहीं किया, त्याच्या हत्यारबंद लोकांनी युद्धच केलं उन्होंने नाही. एक काम किया, आणि एक काम केलं, उन्होंने वहां पर लूट को लूटा, त्यांनी त्या ठिकाणी लुटलं. वहां पे लूट
को लूटा उसने। त्यांनी जी लूट आहे त्यांना लुटलं। जब हम आराधना करते हैं, जेव्हा आम्ही आराधना करतो, शत्रु की हर एक योजनाओं प्रभु खत्म कर देता है, शत्रूची प्रत्येक योजना तो संपवून टाकतो और प्रभु हमें आशीष पे आशीष दिए आणि जाता है। प्रभू आम्हाला आशीर्वादांवर आशीर्वाद देत जातो। अगर प्रभु के आशीष चाहिए, आणि जर देवाचे आशीर्वाद हवे, प्रभु का सामर्थ चाहिए, देवाचं सामर्थ्य हवंय, और सामर्थ परमेश्वर की स्तुति, परमेश्वर की आराधना में छुपा हुआ आणि है। सामर्थ्य ते देवाच्या स्तुतीमध्ये, त्याच्या आराधनेमध्ये लपलेलं आहे। आमीन। पड़ोसी को बोलना, प्रभु की सामर्थ आराधना में है, प्रभु की सामर्थ आराधना में है। अब एक घटना और देखते हैं। अजून एक घटना पाहूया। पौलुस और सीलास बड़े मार खाए हुए व्यक्ति थे। आणि पाऊल आणि शिलास जो आहे हे फार मार खाल्लेले व्यक्ती होते पूरा उनका बॉडी को मार खाया हुआ है, आणि त्यांचे पूर्ण शरीर हे मार खाल्लेलं होतं, लहूलुहान हुआ है, रक्तबंबाळ झालेले होते, सूजा हुआ है, सुजलेले आहेत, और ये जेल में बंद है। आणि हे तुरुंगवासामध्ये आहेत। सुनिए, ऐका, उनके पैरों में, उनके हाथों में बेड़ियां लगी हुई हैं। त्यांच्या हातापायांमध्ये साखळदंड आहेत। जेल में जाना ये बड़ी प्रशंसा की बात नहीं है। आणि तुरुंगामध्ये जाणं ही फार प्रशंसा करण्यासारखी गोष्ट नाहीये। जेल में जाना मतलब शर्मिंदगी है। तुरुंगात जाणं याचा अर्थ एक लाजिरवाणी गोष्ट आहे। हम प्रभु का धन्यवाद है, कोई जेल में नहीं गए हैं। आम्ही देवाला धन्यवाद देऊ की आम्ही कधी तुरुंगात गेलो नाही। हमें प्रभु ने अच्छा रखा है। प्रभूने आम्हाला चांगलं ठेवलंय। जब जेल शब्द ये सामने आता है तो बड़ा कंफ्यूजन करने वाला शब्द है। आणि तुरुंग हा फार गडबडवून टाकणारा शब्द आहे। जेल ये शब्द आता है तो हमारी नजरों में अलग अलग विचार आना शुरू हो आणि जाते हैं। तुरुंग हा शब्द ऐकताच आमच्या मनामध्ये अनेक विचार येतात। और पौलुस और सीलास जेल में बंद है। पाऊल आणि शिलास जो आहे ते तुरुंगामध्ये आहेत, वो शर्मिंदगी का कारण बन चुके हैं। आणि ते एक लाजिरवाण्या गोष्टींचं कारण बनलेले आहेत। और हम देखते हैं कि उनके शरीर के अंदर पूरे घाव हैं। आणि आम्ही पाहतो की त्यांच्या शरीरावरती खूप जखमा आहेत। लेकिन यहाँ पर एक बात हो रही है, पण या ठिकाणी एक गोष्ट झाली। ये मध्य रात्रि के समय, मध्यरात्रीच्या समयी, इस कहाणी को आप प्रेषित 16 अध्याय 22 में पढ़ सकते आणि हैं। ही गोष्ट तुम्ही प्रेषित 16-22 मध्ये वाचू सुनिए शकता। सुनिए, ऐका, यहाँ पे मध्य रात्रि हुई है। या ठिकाणी मध्यरात्र झालेली आहे, मध्य रात्रि में इन्होंने चर्चा करनी चाहिए थी, आणि मध्यरात्रीमध्ये त्यांनी चर्चा करायला हवी क्योंकि होती। जब आदमी जब कष्टों में होता है, संकट में होता है, चर्चा काफी करता है। कारण जेव्हा कष्टामध्ये समस्येमध्ये व्यक्ती असतो त्यावेळेस, जब उलझन में मनुष्य होता है, जेव्हा तो व्यक्ती जो आहे तो समस्येमध्ये असतो, तब वो बड़ी चर्चा करता है। तेव्हा तो फार चर्चा और करतो। वहाँ पे दो व्यक्ति हैं, आणि त्या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत, वहाँ पे सीलास और पौलुस हैं। आणि त्या ठिकाणी पाऊल आणि शिलास आहे, वो आपस में कहते होंगे, आणि ते आपसात बोलत असतील, क्या यार उगाच इकडे या ठिकाणी आलो आपण, आलो नसतो तर बरं झालं असता, उगाच ऐसे फालतू में हम यहाँ पर आ गए, मार पड़ी, बेड़ी भी डाल दिया और जेल में भी डाल दिया। उगाच आलो या ठिकाणी, मार तर मारलं देखील आणि साखळदंडाने पण बांधलं आणि तुरुंगातही टाकलं। ये ऐसी कोई बात नहीं कर रहे हैं। असं काही बोलत नाहीये ते। ये क्या कर रहे हैं मध्य रात्रि के ते समय? मध्यरात्री काय करतात ते वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, वो प्रार्थना कर रहे हैं ते प्रार्थना करतायत और भजन गा रहे हैं। आणि भजन गातायत, वो धीरे धीरे मन में नहीं गा रहे हैं। आणि मनातल्या मनात नाही गातायत। वो ये नहीं कह रहे हैं कि दरोगा साहब, आप जो पुलिस वाले हैं, थोड़ा सा बहुत बदन दुख रहा है, थोड़ा मेरे को गोली ला के दिया तो अच्छा हो जाएगा। आणि ते त्या पोलिसांना सांगत नाही, मार खाऊन फार अंग दुखते, जरा गोळी विळी आणून द्या, बड़ा दर्द है, फार दुखतंय, वो ऐसे नहीं कह रहे हैं। असं नाही म्हणत आहेत। वो क्या कर रहे हैं? ते काय म्हणतात? प्रार्थना और आराधना ते काय करत आहेत? तर ते प्रार्थना आणि आराधना करत मध्य आहेत। रात्रि के समय तेही मध्यरात्री ऐसे आराधना कर रहे हैं। अशी आराधना करत आहेत। जो बाकी के कैदी हैं, जे बाकीचे कैदी आहेत वो सुन रहे हैं, ते ऐकत आहेत, वो सुन रहे हैं। ऐकत आहेत। बाकी के कैदी जो हैं, आणि बाकीचे जे कैदी आहेत वो इनके भजन को सुन रहे हैं। ते त्यांचं भजन ऐकत आहेत, वो बात नहीं कर रहे हैं, ते बोलत नाहीये, वो चर्चा नहीं कर रहे हैं, चर्चा नाही करत ये बसले। परमेश्वर की स्तुति, परमेश्वर की बड़ाई कर रहे हैं। देवाची स्तुती, त्याची प्रशंसा करत आहेत। जब भी आपके जीवन में ऐसा महसूस हो जेव्हा कधी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असा वाटेल कि आपको शर्मिंदगी का सामना करना पड़ रहा की है, तुम्हाला लाजिरवाण या गोष्टीचा सामना करावा लागत आपके आहे, जीवन में दुख और वेदनाओं से आप गुजर रहे हैं, तुमच्या जीवनामध्ये दुःख आणि वेदनांमधून तुम्ही आप जात, किसी के सामने उसको कहिए मत, आणि तुम्ही कुणाही समोर ते बोलू नका। आप परमेश्वर की आराधना करना शुरू कर तुम्ही दीजिए। देवाची आराधना करायला सुरुवात करा, परमेश्वर की प्रशंसा करना शुरू कर दीजिए। देवाची प्रशंसा करायला सुरुवात जब करा। ये दोनों ने आराधना शुरू किया, जेव्हा या दोघांनी आराधनेला सुरुवात परमेश्वर का केली, वचन कहता है, देवाचं वचन सांगतं, 25 वचन कहता है, 25वं वचन, आधी रात को जब वो लगभग आधी रात को जब वो आराधना कर रहे हैं, आणि मध्यरात्रीच्या सुमारास पाऊल आणि सिला हे जेव्हा आराधना करत होते, 26 वचन कहता है, 26वं वचन सांगतं, इतने में
इतने में, एवढ्यातच जब वो आराधना कर रहे हैं, जेव्हा ते आराधना करत आहेत, इतने में एवढ्यातच एकाएक बड़ा भूकंप होना शुरू हो गया। एकाएकी असा मोठा भूकंप झाला, एकाएक, एकाएकी, इतने में, एवढ्यात, कितने में, इतने में। पड़ोसी को बोलना इतने में। एवढ्यात। इतने में का मतलब क्या है मालूम? टाइम नहीं लग रहा है, वेळ नाही लागत आहे, टाइम नहीं लग रहा है। वेळ नाही लागत आहे। आराधना किया, आराधना केली, इतने में, लगेच, इतने में लगेच प्रभु की सामर्थ उतर के आ गई। देवाचं सामर्थ्य और उतरून वचन आलं. कहता है, आणि देवाचं वचन जहां पे सांगतं, वो बंद थे, ज्या ठिकाणी ते बंद होते, वो जेल के नींव जो है, जेल की नींव को परमेश्वर ने हिला के रख दिया आराधना के त्या द्वारा। तुरुंगाची जी पाया आहे तो हलवून सोडला परमेश्वराने, प्रभु ने हिला के रख दिया। परमेश्वराने हलवून सोडलं. और जो बेड़ियों से बंधे हुए थे, आणि जे साखळदंडाने बांधलेले होते, आराधना के अंदर उनको छुटकारा मिल गया। आराधनेमध्ये त्यांना सुटका मिळाली. उनको छुटकारा नहीं मिला। फक्त त्यांना सुटका वचन मिळाली कहता असं- है, वचन असं जब वो सांगतं, आराधना कर रहे थे, जेव्हा ते आराधना करत जितने होते, कैदी थे जेवढे कैदी जेल के होते, अंदर, त्या तुरुंगामध्ये सबके दरवाजे खुल गए, सगळ्यांचे दरवाजे सबकी उघडले, बेड़ियां खुल गई। सर्वांची बंधने तुटली. जब हम आराधना करते हैं ना, जेव्हा आम्ही आराधना करतो ना, प्रभु सिर्फ हमें सामर्थ नहीं देता, प्रभू फक्त आम्हालाच सामर्थ्य देतो जितने हमारे असं नाही. संपर्क में लोग हैं, जेवढा आमच्या संपर्कात परमेश्वर लोक उनको आहेत, छुटकारा, उनको आजादी देता प्रभू है। त्यांना सुटका आणि त्यांना स्वतंत्रता देतो. उनको वहां पे सामर्थ उतर जाता है। आणि त्या ठिकाणी सामर्थ्य उतरून येतं. अगर प्रभु का सामर्थ आपको और मुझे चाहिए, देवाचं सामर्थ्य तुम्हाला आणि मला जर हवं आहे, प्रभु की आराधना करना शुरू कर तर दें। देवाची आराधना करायला सुरुवात रात करा. मत देखे, दिन मत देखे, जब भी आपको लगे तब प्रभु की आराधना करना शुरू कर दें। रात्र बघू नका, दिवस बघू नका, देवाची आराधना करायला जब सुरुवात इन्होंने करा. आराधना शुरू किया, आणि जेव्हा त्यांनी आराधना सुरुवात केली, इतने में, एवढ्यात इतने में एवढ्यात प्रभु का सामर्थ उतर गया देवाचं सामर्थ्य उतरून और आलं वो जगह हल गई। आणि ती जागा हलून गेली. आज हम कितनी भी आराधना करें, जगह तो कि हम खुद भी नहीं हिलते। आज आम्ही किती आराधना केली, जागा तर दूर, आम्ही स्वतःही हालत नाही. जब हम प्रभु की आराधना करने आए, जेव्हा आम्ही देवाची आराधना करायला येतो, सिर्फ हम ही ना हिले, फक्त आम्ही हालावं असं नाही, जो हमारे परिसर के, जहाँ जिस परिसर में हम रहते हैं, ज्या परिसरामध्ये आम्ही राहतो वो सब कुछ हिलना ते चाहिए, सर्व हलायला सब पाहिजे, कुछ हिलना चाहिए। सर्व हलायला वो पाहिजे. वो आराधना में सामर्थ को उतारना है। आणि त्या आराधनेमध्ये ते सामर्थ्य उतरून यायला हवं. पड़ोसी को बोलना आराधना जरूरी है। पड़ोसी को बोलना आराधना जरूरी है। द्वार खुल गए और बंधन खुल गए। आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की दरवाजे उघडले आणि बंधनं तुटली. आप जब भी शर्मिंदगी महसूस करें अपने जीवन में, जेव्हा आपल्या जीवनामध्ये आम्हाला एखादी गोष्ट लाजीरवाणी वाटत असेल, हमारे जीवन में कुछ लोग शर्मिंदगी को लेकर आते हैं, काही लोक आपल्या जीवनामध्ये ती लाज घेऊन येतात, आप लज्जित नहीं होंगे, तुम्ही लज्जित नाही होणार. क्योंकि प्रभु का वचन कहता है, हे देवाचं वचन सांगतं. जितनों ने उसकी ओर देखा, ज्यांनी कुणी त्याच्याकडे पाहिलं, जितनों ने उसकी ओर देखा, ज्याने कुणी त्याच्याकडे वो पाहिलं, कभी लज्जित नहीं ते होंगे, कधीच लज्जित झाले वो नाही, कभी लज्जित नहीं होंगे, ते कधीच लज्जित झाले वो नाही, कभी लज्जित नहीं होंगे। ते कधीच लज्जित होणार नाही. और उनका मराठी बहुत अच्छा लगे, त्यांचे तोंड कधी काळवंडार नाही। त्यांची मुख कधीही लज्जेने काळवडणार नाहीत. मैंने ट्रकों पर लिखे देखा हूँ पीछे, आणि ट्रकच्या मागे मी लिहिलेलं पाहिलं, कुछ तो लिखते हैं हम लोग, तेरा मुंह काला, कुछ तो ऐसा, बुरी नजर वाला, लेकिन आपको मैं बताऊं, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हमारे जीवन में किसी ने बुरा किया, आमच्या जीवनामध्ये कुणी कितीही वाईट केलं, हमारा मुंह कभी काला नहीं होने देगा प्रभु। आमचं मन कधी काळं होऊ देणार नाही, आमचं मुख कधी हमें काळं उन्हीं होऊ के देणार सामने प्रभु रोशनी के साथ में खड़ा करेगा। आणि प्रभू आम्हाला त्याच प्रकाशामध्ये उभं करेल. हमें सिर्फ प्रार्थना नहीं करना है, आम्हाला फक्त प्रार्थनाच नाही करायची, हमें आराधना करना है, आम्हाला आराधना करायची. कि आराधना में ही, इतने में ही प्रभु का वचन कहता है प्रभु का सामर्थ्य उतरा है। देवाचं वचन सांगतं की त्या आराधनेमध्ये एवढ्यातच देवाचं सामर्थ्य उतरून कैसे आलं. आराधना करें? कशी आराधना करायची? आराधना में दो मुख्य भाग होते हैं, आराधनेमध्ये दोन मुख्य भाग एक आहेत. तो स्तुति का भाग होता है एक आहे स्तुती करणं और दूसरा समर्पण का भाग होता आणि है। दुसरं आहे समर्पण स्तुति करणं. का मतलब होता है स्तुती याचा अर्थ जो परमेश्वर के व्यक्तिगत गुणों की तारीफ करना है, देवाच्या व्यक्तिगत गुणांची प्रशंसा जो वो करणं आश्चर्य कर्म करता है, आणि जो जे- अद्भुत काम करता है, उसका वर्णन करना है। आणि जे तो आश्चर्य कार्य करतो, जे चमत्कार करतो, त्याचं वर्णन करणं. योशफाट ने वही किया, यहोशाफाटाने तेच केलं. उसे ये मालूम था त्याला माहित होतं कि जिस परमेश्वर की आराधना में करता हूँ, आश्चर्य कर्म करने वाला, अद्भुत बातों को दिखाने वाला वो परमेश्वर ज्या है। परमेश्वराची आम्ही आराधना करतो तो अद्भुत कार्य करणारा
आणि आश्चर्य कार्य करणारा परमेश्वर वो बैठकर युद्ध की योजना नहीं बना रहा है, तो बसून त्या ठिकाणी युद्धाची योजना नाही आखत वो आहे. परमेश्वर के अद्भुत गुणों का वर्णन कर रहा तर है. देवाच्या अद्भुत गुणांचं वर्णन करत वही आहे. हमें करना है. तेच आम्हाला करायचं. जब भी आप और मैं परेशानियों में गुजरते हैं, जेव्हा तुम्ही आणि मी समस्यांमधून जातो, ये परेशानियों के बारे में चर्चा ना करें, या समस्यांच्या बाबतीमध्ये चर्चा करत बसू उसे नका. उसे उसे उसकी उसकी लिस्ट ना बनाएं. त्याची यादी करू नका. उसके अलावा क्या करें? त्याच्या ऐवजी काय करा, परमेश्वर के गुणों का वर्णन करें. देवाच्या गुणांचं वर्णन करा. प्रभु को ऊंचा उठाए, देवाला उंच करा. क्योंकि हमारी समस्या से बड़ा हमारा परमेश्वर है. आमच्या समस्यापेक्षा मोठा आमचा परमेश्वर आहे. हमारे परेशानियों से, हमारे तकलीफों से बड़ा हमारा परमेश्वर है. आमच्या समस्या, आमच्या दुःखांपेक्षा मोठा परमेश्वर आहे. यहोशापाट ने वही किया. यहोशापाटाने तेच स्तुति का मतलब होता है अद्भुत कृत्यों का वर्णन करना, स्तुती याचा अर्थ अद्भुत कृत्यांचं वर्णन करणं और ये दिखाना वर्णन करने के द्वारा आणि वर्णन केल्याने हे दाखवून देणं कि मेरा परमेश्वर बड़ा है, की माझा परमेश्वर मोठा मेरा आहे. परमेश्वर बड़ा है. तो मोठा आहे. स्तुति करने का मतलब है उसकी परमेश्वर की बड़ाई करना है, स्तुती करणं याचा अर्थ देवाची बढाई करणं, परमेश्वर की महिमा करना है. देवाची महिमा करणं आहे. इसलिए आप और मैं क्या करें? आणि म्हणून तुम्ही आणि मी काय करावं? अपने जीवन के अंदर कोई भी समस्याओं का वर्णन ना करते हुए हम परमेश्वर के बातों का, अद्भुत बातों का वर्णन करें. देव आपल्या जीवनातील समस्यांचं वर्णन न करता देवाच्या अद्भुत गोष्टींचं वर्णन आम्ही करावं. हम परमेश्वर के अद्भुत कामों को ऊंचा करते हुए उठाएं. देवाच्या अद्भुत कार्यांना आम्ही उंच करावं. इसलिए भजन संहिता 115 17 18 वचन कहता है आणि म्हणून स्तोत्र संहिता 115 17 18 सांगतं कि मृतक जो हैं वो चुपचाप पड़े रहते हैं. की जे मृत आहेत ते निश्चित पडून राहतात. कई बार बऱ्याच वेळा हमारे जीवन में मृतक अवस्था आ जाती है, आमच्या जीवनामध्ये मृतप्राय परिस्थिती हम येते. बोल नहीं पाते, आम्ही बोलू शकत नाही. हमारा मुंह बंद हो जाता है. आमचं तोंड बंद होऊन जातं. सुनिए ध्यान से. लक्षपूर्वक कई ऐका. बार मृत्यु जैसी अवस्था हो जाती है, बऱ्याचदा मृत अवस्था होऊन जाते. हमारा मुंह बंद हो जाता है, आमचं तोंड बंद होऊन हमें जातं समझ में नहीं आता क्या करें. आणि कळत नाही आम्हाला काय करावं. हम बधिर जैसा हो जाते हैं, बधीर होऊन जातो. समझता नहीं हमें. कळतच नाही. मृतक जो लोग हैं ना वो प्रभु की आराधना नहीं कर पाएंगे. मेलेले लोक आहेत ना, ते देवाची आराधना करू शकत नाही. सुनिए, ऐका, अवस्था कितनी विकट हो जाए, अवस्था किती बिकट असली, चुप मत बैठना. चुप राहू नका. पड़ोसी को बोलना चुप मत बैठना. जोर से बोलो ना यार, चुप मत बैठना. मरे हुए लोग क्या करते हैं? मेलेले लोक काय करतात? चुपचाप पड़े रहते हैं. कई बार अवस्था ऐसी हो जाती है मृत्यु जैसे, काय झालं यांना काय माहिती काय झालं, मला माहिती काय झालं. हम क्या करें? आम्ही काय उस करायचं? अवस्था को ना देखें. ती अवस्था न पाहता हम जीवित खुदा के बेटे, जीवित लोग हैं. आम्ही जिवंत परमेश्वराचे जिवंत हम जिंदा लोग हैं. आम्ही जिवंत लोक हम आहोत. जीवित लोग हैं. आम्ही जिवंत और लोक जो आहोत. जीवित लोग हैं आणि जे जिवंत लोक वो आहेत, जीवित परमेश्वर की आराधना ते करते हैं. जिवंत परमेश्वराची आराधना करतात. आराधना करना कभी ना भूलें. आराधना करणं कधी विसरू नका. सर्वदा प्रभु को धन्यवाद देते रहे. सर्वदा परमेश्वराला धन्यवाद देत चुपचाप राहा. ना बैठे. चुप्प बसू नका. योसाफाट चुपचाप नहीं बैठा. योशफाट गप्प नाही बसून राहिला. पौलुस और सीला चुपचाप नहीं बैठे रहे. पाऊल आणि सीला गप्प नाही बसून राहिले. नहीं तो मैं उधर होता तो आधा तो विचार यही होता का उद्या काय होणार. आणि मी तिथं असं अर्धा विचार हाच की आता उद्या काय होणार आहे. उद्या तो आज पेक्षा जास्त फटके उद्या मिळणार. आजपेक्षा जास्त फटके कदाचित उद्या मिळतील. और मैं वो सोचता सोचता अपनी रात बिता देता, ऐसे सपने आंखें खुली खुली रह जाती. आणि ते विचार करता करता डोळे उघडे ठेवूनच माझे स्वप्न पाहिले असते. कल का विचार आज कर रहा है, उद्याचा विचार आजच करत बसलोय. वो ऐसे नहीं किया. त्यांनी असं नाही केलं. वो चुपचाप नहीं बैठे. गप्प नाही बसले. उनको मालूम था त्यांना माहित होतं हम ऐसे प्रभु की आराधना कर रहे आम्ही हैं अशा प्रभूची आराधना जो करतो कल जो है वो बदल कर रख देने जो वाला है. उद्या जो आहे बदलून ठेवणार आहे. कल बदल के रख देगा वो. येणारा दिवस आज की बदलणार रात आहे. मुझे मालूम नहीं है. आज काय आहे ते मला माहित आज नाही. शायद मैं आज जेल में हूँ. आज मी या तुरुंगात मेरे आहे. हाथ पैरों में बेड़े डाल दिए माझ्या हातापायात साखळदंड आहे. लेकिन कल का दिन इससे भी बेहतरीन होगा. पण उद्याचा दिवस ह्यापेक्षा कल का दिन आजादी चांगला का असेल. होगा. कल का दिन आजादी का होगा. उद्याचा दिवस स्वतंत्रतेचा कल का असेल. दिन मेरी महिमा का होगा. उद्याचा दिवस महिमेचा कल का असेल. दिन प्रभु की उपस्थिति का होगा. उद्याचा दिवस देवाच्या उपस्थितीचा असेल. वो प्रभु की आराधना करने लगे. ते देवाची आराधना करत हम होते. वो व्यक्ति बने. आम्ही असे व्यक्ती बनावे. पड़ोसी को बोलना चुपचाप कभी नहीं बैठना. तुम्हाला काय माहिती लग्न तुटला माझ्या. ये सोच कि प्रभु ने अच्छा किया.
असा विचार कर की प्रभूने जे केलं चांगलं केलं. तेरे जीवन में और बेहतरीन चीज परमेश्वर लाके रखेगा. तुझ्या जीवनामध्ये यापेक्षा उत्तम गोष्ट परमेश्वर आणून ठेवेल. मेरी नौकरी चली गई, मेरा बिजनेस चला गया, माझी नोकरी निघून गेली, माझा व्यवसाय मेरा बड़ा बुडाला नुकसान हो गया. आणि मोठं नुकसान झालं. वो सोचते सोचते हमारा बीपी बढ़ जाता है. आणि ते विचार करून आमचा बीपी वाढतो. अब सकारात्मक सोचना है आता सकारात्मक विचार कि जब करायचा अब मेरा जो प्रभु करेगा की आता जे परमेश्वर करणार वो आहे ना अद्भुत बातों को प्रभु ते करेगा. अद्भुत गोष्टी करणार आहे. मेरे जीवन के अंदर अद्भुत बातों को लेकर आएगा. माझ्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घेऊन येणार इसलिए आहे. चुपचाप नहीं बैठना, आणि म्हणून गप्प नाही बसून राहायचं. सोचना नहीं है, विचार नाही करत ये बसायचं. सोचना है हे विचार करायचा कि मेरा परमेश्वर क्या करेगा, माझा प्रभू काय करणार आहे, मेरा खुदा क्या करेगा. माझा परमेश्वर काय करणार इसलिए आहे. कभी चुप नहीं बैठना. आणि म्हणून कधी गप्प बसून राहू नका. आराधना में ही छुटकारा है. आराधनेमध्येच सुटका आहे. गाना तो गाते हैं, गाणं तर गातो, लेकिन कभी अनुभव किया है, पण याचा अनुभव कधी घेतला का? कभी अनुभव किया है. कधी अनुभव घेतला का? आराधना में है छुटकारा, आराधना में है. देखिए कितना अच्छा, कैसा लग रहा है. हम सभा में आए हुए हैं आम्ही सभेमध्ये आलेलो आहोत. और सभा में जब आते हैं हम प्रभु का वर्णन कैसे करेंगे. आणि सभेमध्ये आलेले असताना देवाचं वर्णन आम्ही कसं करावं. जब भी परेशानी हमें हो, आणि जेव्हा आम्ही समस्यांमध्ये असू, सिलास और पौलुस पाऊल आणि सिला जे आहेत वो बैठे हुए नहीं थे. ते असे बसलेले नव्हते. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में. दर्द भी हो रहा है, शरीर में दर्द हो रहा है, दर्द है शरीर में ना. पौलुस ऐसे नहीं गा रहे, पौलुस ऐसे नहीं गा रहा है. देखिए दोपहर में फटके खाया है. दुपारी फटके खाल्लेले आहेत. आपने कभी खाया है, छड़ी की मार खाया है, तुम्ही छडीने मार खाल्ला का हो कधी? स्कूल में खाया है कि नहीं, शाळेत खाल्ला की नाही? पिताजी के मार खाए कि नहीं. वडिलांचे मार खाल्ला की नाही? हमारे पिताजी एक डंडा लेके आते थे, आमचे वडील एक दंडा घेऊन यायचे वो पेड़ का नाम था बेशरम पेड़. आणि त्या झाडाचं नाव होतं बेशरमचं झाड. हमारे यहाँ मिलता है, आपको पता नहीं, आपको याद है कि नहीं. आणि आमच्या इकडे मिळतं ते, तुमच्या इकडे मिळतं की नाही माहित नाही. मेरे पिताजी बेशरम के झाड़ को लेके आते, आणि तोड़ के लेके आते. ते माझे वडील जे ते बेशरमेच्या झाडाचं ते काठी घेऊन यायचे, इतनी बड़ी. मोठी लांब. और जब जो भी हम करते थे आणि जे काय आम्ही करायचो, और ये मस्ती करते, पढ़ाई नहीं करते थे, मस्ती करायचो किंवा आम्ही अभ्यास नाही वो करायचो, आगे नहीं देखते थे, पीछे नहीं देखते आणि थे, मागे पुढे न पाहता वो कहाँ लगता है वो देखते आणि नहीं थे, कुठं लागेल याचा विचार न करता सपाट करके लगे. फटके मारायचे. जब लगता था जेव्हा ते लागायचं ना, शरीर के अंदर ऐसा सूज जाता था. आणि ते लागून अशा शरीरावरती वळ यायची. मुझे मालूम नहीं आपने कभी खाया कि नहीं. मला नाही माहिती तुम्ही कधी खाल्लं की मैंने नाही. खाया, मी खाल्लाय. मैंने बहुत खाया, घर में भी खाया, स्कूल में भी खाया. और घरी पण आणि शाळेत पण. दूसरे दिन चलने नहीं होता था आणि दुसऱ्या दिवशी चालायला पण क्योंकि यायचं सूज नाही. जाता था सब. कारण सगळं सुजायचं. पौलुस ने मार खाया, पावलाने मार खाल्ला, उसके पहले बेत खाई है उसने. त्याने वेताच्या छडीने मार बेत खाल्ला. का मतलब बड़ा मार बहुत गहरी लगती है आणि उसकी. वेताच्या छडीचा मार फार जास्त लागतो. भाई साहब आप कितने दिन सो नहीं पाएंगे अगर वो छड़ी की मार खाई तो. आणि अशा छडीचा मार खाल्ल्यानंतर कितीतरी दिवस झोप येणार नाही. आग होती है, आग, आग होती वेदनाएं होती हैं, आणि वेदना दर्द होतात होता है. आणि त्रास होतो. लेकिन ये दोनों भी बैठे हुए हैं, पण हे दोघं पण मार भी खाई है, मार खाल्लेला आहे, बेड़ियां भी लगी हैं, साखळदंड पण आहेत, और वो हिल भी नहीं सकते. अब आणि ते हलूही शकत नाही, बैठे हुए बसलेत. वैसे नहीं गा रहे हैं. पण तसे नाही गात आहेत. वहां लिखा है त्या ठिकाणी लिहिलंय उन्होंने जोर से भजन गाया, त्यांनी जोराने भजन गायलं. जोर से भजन गाया. जोराने भजन गायलं. कौन सुन रहा है, कौन सुन रहा है. कोण ऐकत आहे? बाकी के जो कैदी हैं ना वो भजन को सुन रहे हैं. बाकीचे कैदी जे आहेत ते भजन ऐकत आहेत. सोचे कितनी जोर से गाया होगा. किती जोरात त्यांनी गायला असेल. दर्द है, दुखतंय, शर्मिंदगी है, लाज आहे, बंधन में है, बंधनात आहेत, लेकिन उसकी परवाह नहीं कर पण रहे हैं. त्याची पर्वा नाही करत. प्रभु की आराधना कर, देवाची आराधना कर. प्रभु की आराधना कर. हमारा सब कुछ ठीक ठाक चलने के बावजूद भी, सब कुछ
कुछ ठीक ठाक प्रभु ने रखा है, आणि आम्हाला सर्व ठीकठाक प्रभूने ठेवलेलं आहे, अच्छा प्रभु ने रखा है, चांगलं ठेवलंय. और मूड भी कभी कभी खराब हो जाता है अपना. आणि मग मूड कधी कधी खराब होतो. आराधना में है छुटकारा. कैसे गाएं? पड़ोसी को बोलना, ठीक से गाएं. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. देखो रुक गए. ऐसा गीत गाएं, असं गीत गावं. इतने में, एवढ्यात इतने में एवढ्यात जंजीरें खुल गई. ते साखळदंड तुटले. इतने में एवढ्यात नींव हिल गई. ते पाया हल्ले. नींव हिल गई. पाय हल्ले. नींव हिल गई. पाय हल्ले. नींव हिल गई. पाय हल्ले. नींव को हलाने का सामर्थ आपकी और मेरी आराधना त्या में है. पायाला हलवण्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या क्या करें? आराधनेमध्ये. काय करायचं? क्या करें? काय करायचं? क्या करें? काय करायचं? वर्णन करें. वर्णन करायचं. मेरा खुदा अद्भुत है, माझा परमेश्वर अद्भुत आहे जिस पर मैं विश्वास करता हूँ. आणि हे मी विश्वास ठेवतो. वो बातों को खोल देता है. त्या गोष्टी तो उघडतो. बंद बातों, जो बंदी हुई बातें उसको आजाद कर जे देता है. बांधलेल्या गोष्टी ते स्वतंत्र करतो. जो मार्ग बंद है जे मार्ग बंद आहेत प्रभु उसको खोल देता है. प्रभू ते उघडतो. वो मेरा खुदा है. तो माझा प्रभू आहे. वो मेरा खुदा है. तो माझा प्रभू आहे. पढ़ाई करें खुदा की देवाची बढाई करूया हर एक परिस्थिति में. प्रत्येक परिस्थितीत. चुपचाप ना बैठे गप्प नाही बसून और राहायचं. आराधना कैसी करें? आणि आराधना कशी करायची? आनंद से करें. आनंदाने. क्या बताएं दादा, आज ही प्रॉब्लम बहुत बड़ा हुआ है. काय सांगायचं, आज लय मोठा प्रॉब्लेम झाला. तेरे प्रॉब्लम से बड़ा मेरा परमेश्वर है. तुझ्या प्रॉब्लेम पेक्षा मोठा माझा तेरी परमेश्वर. समस्याओं से बड़ा मेरा प्रभु है. क्या बताएं दादा, आज ही अभी रिपोर्ट डॉक्टर ने दिया है. काय सांगायचं, आज आत्ता रिपोर्ट दिलाय डॉक्टर. अभी रिपोर्ट लेकर आया हूँ. आत्ताच रिपोर्ट घेऊन आलो. जैसी रिपोर्ट मेरे मेरे हाथ में आया, आणि जसं माझ्या हातात तो रिपोर्ट आला, मैं हाथ पैर गड़ाले गड़ाले गड़ाले, माझे हातपाय गळून गेले. एकदम गड़ाले, एकदम गळून गेले. हाथ पैर गड़ाले. हातपाय गळून गेले. वो सोच सोच के मैं चक्कर आके गिर गया. आणि मग तो विचार करून मी चक्कर येऊन पडलो. रिपोर्ट कुछ भी आने दे रे भाई, रिपोर्ट काही येऊ द्या, मेरा प्रभु उससे बड़ा है. माझा प्रभू त्याहीपेक्षा उससे मोठा बड़ा आहे. है मेरा परमेश्वर. त्यापेक्षा मोठा आहे. क्या करें? मैं रिपोर्ट पर अवलंबन हूँ या मेरे खुदा के सामर्थ्य पे मी अवलंबन? रिपोर्टवर अवलंबून आहे की देवाच्या सामर्थ्यावर मैं अवलंबून? रिपोर्ट पर निर्भर हूँ या मेरे खुदा के शब्दों पर निर्भर हूँ? मी त्या रिपोर्टवर अवलंबून आहे की देवाच्या शब्दांवर अवलंबून आहे? ये हमारे ऊपर है. हे माझ्यावर आहे. आमीन. दूसरा भाग, दुसरी गोष्ट, समर्पण होना चाहिए. समर्पण असायला हवं. समर्पण होना है. समर्पण असायला हवं. एक थोड़ी देर के लिए बैठ जाएं, फिर खड़ा करूंगा मैं आपको. थोडा वेळ खाली बसूया आपण. मेरे पास में 10-15 मिनट है, माझ्याकडे पुढचे 10-15 मिनिटं आहे. लेकिन मैं कुछ बताना चाहता पण हूँ. मी काहीतरी सांगू इच्छितो. आराधना क्या है? आराधना काय आहे? आराधना क्या है? आराधना काय आहे? आराधना सामर्थ है. आराधना सामर्थ्य आहे. स्तुति सामर्थ है. स्तुती सामर्थ्य और आहे. स्तुति में ही सामर्थ मिलता आणि है. स्तुतीमध्येच सामर्थ्य मिळतं. प्रभु का वचन कहता है देवाचं वचन सांगतं वो स्तुति में विराजमान है. तो स्तुतीमध्ये विराजमान होणार स्तुति में आहे. विराजमान है. तो स्तुतीमध्ये विराजमान होणार आहे. बातों की चर्चा मत करें, बाकीच्या चर्चा करू नका. बहुत बड़ा है ना उसको. चर्चा को करके काफी अपनी आणि बातों को बढ़ाए ना, चर्चा करून गोष्टी वाढवत बसू नका. अपने चीजों में परमेश्वर को बढ़ाए. आपल्या गोष्टीमध्ये परमेश्वराला वाढवा. हम परमेश्वर को छोटा करते हैं, आम्ही परमेश्वराला लहान करतो बातों को बड़ा करते हैं. आणि गोष्टी मोठ्या करतो. आज से क्या करना है? आजपासून काय बातों करायचं? को छोटा करना है गोष्टी लहान करायच्या और परमेश्वर का वर्णन ज्यादा करना है. परमेश्वराचं वर्णन जास्त और करायचं उतने में ही आणि तेवढ्यातच खुदा की सामर्थ को अनुभव देवाचा करेंगे. सामर्थ्याचा अनुभव आम्ही घेऊ शकतो. करेंगे उसका अमृत करेंगे. देवाचा अनुभव. आराधना कैसे करें? आराधना कशी करायची? पहली बात, आराधना में बढ़ाई करना है. पहिली गोष्ट, आराधनेमध्ये त्याची बढाई करायची, दुसरी बात, प्रशंसा करायची. समर्पण होना है. दुसरी गोष्ट, समर्पण असायला जब हवं. जब जब अब्राहम को बोला कि तू अपने बेटे को इकलते
प्रिय बेटे को वेदी पर चढ़ाना है। जेव्हा अब्रामाला सांगितलं गेलं की तुझ्या एकुलत्या एक मुलाला तू वेदीवरती चढव, वो समर्पित हुआ तो समर्पित झाला और वो समर्पित होकर उसने प्रभु की आज्ञा को माना। आणि समर्पित होऊन त्याने देवाची आज्ञा पाळली. उत्पत्ति 22:9 में लिखा है, उत्पत्ती 22:9 मध्ये लिहिलंय, जो स्थान परमेश्वर ने उसको बताया था देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी वहां पर पहुंचा त्या ठिकाणी तो गेला. और अब्राम ने वहां पर वेदी बांधी। अब्रामाने तिथे वेदी उभारली. सुनिए सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका. और वहां पर उसने लकड़ी को चुन चुन कर रखा, आणि त्याच्यावर लाकडे रचली आणि ती निवडून रचली. लकड़ी को चुन चुन कर रखा। आणि ती लाकडं निवडून त्यांनी वेचली आणि रचली. इसने क्या किया? याने काय केलं? लकड़ी को चुन चुन कर रखा है। जे लाकडं होती ती निवडून रचली. आपको मुझे वैसे करना है। तुम्हाला आणि मला तसंच करायचं. आराधना से पहले आराधनेच्या अगोदर अपने जीवन को ठीक से रखना है। आपलं जीवन व्यवस्थित ठेवायचं. उसने रचा है, त्यांनी रचलंय, लकड़ी को रचा है ती लाकडं रचली कि जो वो देने वाला है वो ठीक से उसके ऊपर लेट जाए। नहीं तो क्या होगा, अगर वो ठीक से रचा नहीं, अगर वो उसके ऊपर इसहाक को रख दिया तो लकड़ी पूरा गिर जाएगी। कारण की जर ती लाकडं नीट रचली नाहीत आणि जर त्यांनी त्याच्यावर तसंच इसाकाला ठेवलं असतं तर कदाचित ती लाकडं ती घसरून पडली असती. इसलिए आराधना से पहले आणि म्हणून आराधनेच्या अगोदर तैयारी होना है, तयारी असायला हवी. तैयारी होना है। तयारी इसने असायला लकड़ी हवी. को व्यवस्थित रीति से रचा है। आणि म्हणून त्यांनी काय केलंय की ती लाकडं व्यवस्थित रचलीत. आराधना करने से पहले आराधना करण्या अगोदर हमारे जीवन को प्रभु के सामने रखना है। आमचं जीवन प्रभू समोर ठेवायचंय. किसी मेरे रिश्ते में मेरे रिश्ते में कोई दरार है क्या? माझ्या नाते संबंधांमध्ये कुठली दरी आहे मेरी का? पत्नी और पति के बीच में, पती पत्नींमध्ये कोणती दरी आहे का? मेरे भाई और बहनों के बीच में, माझ्या बहिणी भावांमध्ये काही दरी आहे का? या घर के किसी लोगों के बीच में किंवा घरातल्या कुठल्या लोकांसोबत कोई दरार है क्या? काही दरी आहे का? अगर वो दरार है, जर ती आहे प्रभु के सामने खोल कर रख देना देवासमोर उघडून ठेवा कि प्रभु तेरी आराधना करने से पहले तेरे लहू से शुद्ध कर दे। प्रभू तुझी आराधना सुरू करण्या अगोदर तुझ्या रक्ताने तुम्हाला धुवून शुद्ध कर. एक दूसरे के संबंध को ठीक से रखें एकमेकांचे संबंध आम्ही व्यवस्थित और फिर राखावे उसके बाद में अपना समर्पण कर दें। आणि त्यानंतर स्वतःचं समर्पण करावं. लकड़ी को चुन चुन कर आराधना करने से पहले रखना है, आणि आराधना करण्या अगोदर लाकडं निवडून रचायला हवीत. क्योंकि वो जो हम वेदी पे जो चढ़ाने वाले हैं वो ठीक से चढ़ पाए और परमेश्वर को ग्रहण कर पाए। जेणेकरून जे आम्ही त्या लाकडांवरती चढवणार आहोत ते व्यवस्थितरित्या परमेश्वर ग्रहण करू शकतो. उसने लकड़ी को चुन चुन कर रखा त्यांनी लाकडं निवडून रचली और अपने पुत्र इसहाक को बांध दिया, आणि आपला पुत्र इसाकाला बांधलं. और इसहाक को बांधने के बाद में उसको लकड़ी पर रख दिया। आणि इसाकाला बांधून त्यांनी त्या लाकडांवरती ठेवलं. कितने सुंदर रीति से उसने बातों को किया है। किती व्यवस्थितरित्या त्या गोष्टी त्याने केल्या. अगर मैं एक तो पहले दुखी हूँ एक तर मी आधीच दुःखी और दुखी में वो लकड़ी की जो रचना होगी वो ठीक से नहीं हो आणि पाएगी। दुःखी असताना ते जे लाकडं रचायची आहेत ती माझ्याकडून नीट अब्राम रचली क्यों जाणार दुःखी नाही. है? अब्राम का दुःखी क्योंकि वो आहे? अपने बेटे को अभी खोने वाला है, कारण की आता तो त्याच्या मुलाला मुकणार आहे. टेंशन में है, समस्येमध्ये टेंशन में है. टेन्शन मध्ये लेकिन उस टेंशन में भी पण त्या टेन्शन मध्ये वो देखील लकड़ी को ठीक से रख रहा है, ते जे लाकडं आहेत ते व्यवस्थित रच रहा है, रचतोय और उस पर उसने इसहाक को बांध दिया आणि है। त्याच्यावर बांधलेला इसाकाला त्यांनी ठेवलं. आज अगर आपके जीवन में जो आराधना नहीं करने देती ठीक से उस बातों को बांध दे। आज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नीट आराधना करून देत नाहीत अशा गोष्टी बांधायला आज हव्यात. बांध दो, ते बांधा. अपने जीवन को व्यवस्थित रचकर खुदा के सामने लेकर आए। आपलं जीवन व्यवस्थितरित्या रचून देवासमोर घेऊन या. खुद रचना है, स्वतः रचायचंय, खुद रचना है स्वतः रचायचं और परमेश्वर के सामने उसको चढ़ा देना आणि है। देवासमोर ते चढवायचंय. यह समर्पण है। हे समर्पण आहे. आराधना कैसी करें? आराधना कशी करायची? आत्मा और सच्चाई से आराधना करें। आत्म्याने आणि खरेपणाने. यूहन्ना 4:23-24 में यही बात लिखी है। योहान 4:23-24 मध्ये हेच लिहिलेलं हम आहे. परमेश्वर की आराधना जो है परमेश्वराची जी आराधना आहे आत्मा और सच्चाई से करें। आत्म्याने आणि खरेपणाने किसी भी करायची. प्रकार की गड़बड़ अंदर नहीं होना चाहिए। आणि कुठल्याही प्रकारची गडबड त्या ठिकाणी होता कामा इस नये. हृदय के अंदर सत्यता होनी है, या हृदयामध्ये सत्यता असायला इस हवी. हृदय के अंदर आत्मा में सच्चाई होनी है। आत्म्यामध्ये खरेपणा असायला हवा. इसलिए जब भी प्रभु की आराधना करने आए आणि म्हणून जेव्हा केव्हा देवाची आराधना अपने करण्यासाठी हृदय को चेक करें। आपलं हृदयाची पारख और करूया. एक बात, आणखी एक गोष्ट, अपने को अलग करके हम प्रभु की आराधना करें। स्वतःला वेगळं करून आम्ही देवाची आराधना करावी. जब अब्राहम अपने बेटे को वेदी पर चढ़ाने जा रहा है, जेव्हा अब्राहम आपल्या मुलाला वेदीवर चढवण्यासाठी घेऊन जात आहे. उत्पत्ति 22:5 में लिखा है, उत्पत्ती 22:5 मध्ये लिहिलेलं उसने आहे. क्या किया? त्यांनी काय केलं? अपने सेवकों से कहा, आपल्या सेवकांना उसके साथ में सांगितलं. 2 सेवक गए हैं, त्याच्यासोबत 2 सेवक उसके गेलेले. साथ में गधा गया है। त्याच्यासोबत एक गाढव आहे. वो अपने सेवक को कह रहा है तर आपल्या सेवकांना म्हणाला कि गधा और आप यहीं ठहरे रहें, तू इथे गाढवाजवळ थांबा. मैं
और लड़का जाकर परमेश्वर की आराधना करके वापस लौटेगा। मुलगा आणि मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून सुनिए तुमच्याकडे येतो. सुनिए क्या कह रहा है, मजेदार बात है। आणि खूप मजेशीर गोष्ट आहे. आप सुनने के लिए तैयार है? सांग, ऐकण्यासाठी तयार आहेत का? एक मिनट, पड़ोसी को बोलना आप तैयार हैं सुनने के लिए? शेजाऱ्याला विचारा तुम्ही तयार आहात का ऐकण्यासाठी? आज हम आराधक बनने वाले हैं। आज आम्ही आराधक बनणार आहोत. क्या हुआ यहाँ पर? काय झालं या ठिकाणी? अब्राहम बोल रहा है, अब्राहम म्हणतो, सुनो, ऐका, तुम यहीं पर रुको, गधा भी यहीं पर रखो, आणि तुम्ही इथे गाढवाजवळ थांबा. मैं और मेरा बेटा आराधना करके वापस आएंगे। मुलगा आणि मी पलीकडे जातो आणि आराधना करून पुन्हा तुमच्याकडे येतो. पहाड़ चढ़ना है, ऐका, पहाड चढायचंय, लकड़ी साथ में है, सोबत लाकडं आहेत, सामान साथ में है। सामान आहे, वो गधे को यहीं पे छोड़ के जा रहा है। आणि जे गाढव आहे तो इथंच सोडून वो चालला. चाहता तो गधे के ऊपर सब लकड़ी सब सामान रखकर अपने बेटे को बिठाकर चढ़ सकता था, आणि त्याची इच्छा असती तर त्या जे काही त्याच्याकडे सामान आहे त्या गाढवावर लादून तो त्याला घेऊन जाऊ शकतो. अगर आप पहाड़ों में जाएंगे तो ये गधे है ना, ये सामान चढ़ाते जर हैं, तुम्ही डोंगराळ प्रदेशात गेलाल तर हे गाढवच ओझं वाहण्याचं काम करतात. लेकिन इसने रुका दिया, पण याने थांबवलंय, इसने रुका दिया। आणि थांबवलंय. आप यहीं पे रुको, तुम्ही इथंच थांबा. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? वो कह रहा है तो म्हणतो यहीं पे ठहरे रहना, इथंच थांबा, यहीं पे रुकना, इथंच थांबा, यहीं पे रुकना। इथंच थांबा. इसका मतलब याचा अर्थ आराधना करने के लिए आराधना करण्यासाठी वो अपने खुद को अलग कर रहा है, तो स्वतःला वेगळं करत आहे. वो अपने को खुद को अलग कर रहा है। स्वतःला वेगळं करत आहे. जो आराधना करने वाली ना करने वाली जो चीजें हैं यहीं पे रुका देना है। आणि जे आराधना न करून देणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना तिथंच ये थांबवायचं. क्या कर रहा है? हा काय करतोय? अपने सेवकों से नौकरों से अलग हो रहा है, आपल्या सेवकांपासून नोकरांपासून वेगळा होतोय. अपने अपने गधे से वो अलग हो रहा है। आपल्या आपल्या गाढवापासून पण वेगळा होतोय. गधे से अलग होने का मतलब क्या है? आणि गाढवापासून वेगळं होणे याचा अर्थ काय? वो जो सामान उसके ऊपर लाद के लेके जाने वाला था उससे भी वो अलग हो गया। जे सामान तो त्याच्यावर लादून घेऊन जाणार होता त्याच्यापासून वेगळा झाला. गधा क्या क्या गधे का दर्शक क्या है? गाढव कशाचं दर्शक आहे? ये बोझ लादने का दर्शक है। हे ओझं लादलेलं ओझ्याचं दर्शक आहे. ये गधा क्या करता है? हे गाढव काय करतो? बोझ को उठाकर चलता है। ओझं वाहून चालतो. ये बोझ जो है कई बार हम अपने जीवन में बोझ को लेकर चलते आणि हैं। बऱ्याचदा आम्ही आपल्या जीवनामध्ये अशी ओझी वाहतो. काम का बोझ, कामाचं ओझं, परिस्थितियों का बोझ, परिस्थितीचं ओझं, बच्चों का बोझ, मुलांचं ओझं, पैसों का बोझ, पैशांचं मुझे ओझं, मालूम नहीं क्या क्या बोझ होंगे। हे माहित नाही इतर कुठले हम ये ओझे. बोझ के तले दबकर है ना परमेश्वर की आराधना ठीक से कर नहीं आणि पाते। या ओझ्यामध्ये आम्ही दबून जातो आणि देवाची आराधना चांगल्या रीतीने मन ही करू नहीं शकत लगता नाही. आराधना करने के लिए। देवाच्या आराधनेमध्ये मनच लागत जब भी नाही. बैठने को हम अलग होते हैं जेव्हा आम्ही वेगळं होतो तब विचार उठते हैं, तेव्हा तेव्हा मनात विचार येतात, बघ तुझ्याकडे काही नाही आहे, बघ तुझ्याकडे नाहीये काय. जर संडेला तू ओव्हर टाइम केला तर डबल पैसे मिळणार आहे। अरे हाँ सही बात है, मेरे बच्चों का फीस चले जाएगा, मेरा राशन का हो जाएगा, मेरा उसका हो जाएगा, और आराधना से अलग हो जाते हैं। आणि आम्ही असा विचार करतो आणि आम्ही त्या आराधनेपासून वेगळं होतो. लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आप अपने बोझ को यहीं पे छोड़ दो, तुम्ही तुमचं ओझं तिथंच सोडून द्या, यहीं पे छोड़ दो, तिथंच सोडा. प्रभु की आराधना करने के लिए अलग हो जाओ, देवाची आराधना करण्यासाठी वेगळं व्हा, अपने बोझ को छोड़ दो, आपलं ओझं सोडा. क्योंकि मेरा परमेश्वर जब हम उसकी आराधना करते हैं वो हमारे लिए यहोवा हीरे बन जाता है। पण जेव्हा आम्ही त्याची आराधना करतो तेव्हा तो आमचा परमेश्वर आमच्यासाठी यहोवा ईरे बनतो वो कभी नुकसान नहीं होने देगा, आणि तो आमचं नुकसान कधी होऊ देणार कभी नाही. नहीं होने देगा। तो कधीच होऊ सिर्फ देणार दिल नाही. से इच्छा होना है, फक्त मनापासून इच्छा हवी. खुदा तेरी आराधना के लिए जाना है, देवाच्या आराधनेसाठी मेरे पास जायचं. पेट्रोल के लिए पैसा नहीं है, माझ्याकडे पेट्रोलसाठी मैं पैसे चला हूँ, मी चाललोय, मैं चल रहा हूँ, मी चालतोय, मुझे जाना है, मला जायचंय और चलना शुरू कर दे। आणि चालायला सुरुवात मेरा करा. परमेश्वर आपके हृदय को देखकर परमेश्वर आपको लाने के लिए प्रभु अलग अलग चीजों का इस्तेमाल करेगा। आणि तुम्हाला घेऊन येण्यासाठी परमेश्वर वेगवेगळ्या गोष्टींचे त्या ठिकाणी नियोजन करेल. इच्छा चाहिए, इच्छा चाहिए। इच्छा पाहिजे. इसने अपने गधे को वहां रख दिया। आणि म्हणून त्यांनी त्याचं गाढव तिथं. सेवक क्या दर्शाता है? सेवक काय दर्शवतो? नौकर क्या करता है? नोकर काय करतो? नौकर क्या करेगा? वो काम करता रहता है, नोकर तो काम करत राहतो, वो काम ही करता रहता है, तो कामच करत वो राहतो, रुकता नहीं है। थांबत नाही. इसलिए उसने क्या किया? त्याने काय केलं? सेवको सुन लो, ये सेवक- गधा और तुम यहीं पे ठहर जाओ, सेवक हो, तुम्ही आणि ते गाढव इथेच थांबा. मैं और मेरा बेटा आराधना करने मी जा रहा आणि माझा मुलगा आराधना करण्यासाठी जातो. है। रुका दो बातों को, त्या गोष्टी थांबवा, बातों को रुका दो। त्या गोष्टी जो थांबवा. आराधना करने नहीं देते उसको रुका दो। जे आराधना करू देत नाही त्या गोष्टी थांबवा. परमेश्वर के लिए अलग हो जाओ, देवासाठी वेगळं व्हा, अलग हो जाओ। वेगळं व्हा. हमारे बहुत कारण होते हैं, आमच्याकडे बरीचशी कारणं असतात. तुम्हाला काय माहिती? तुमच्या बरं चाललंय म्हणून आमच्या बरं नाहीये, आम्हाला सांगताय 7 दिवस पाळवा। मैं नहीं बोल रहा, प्रभु बाइबल बोल रही है, मैं ये बोल रहा हूं
मी नाही म्हणते, देवाचं वचन सांगतो. आप एक बार अनुभव तो लेकर देखो, एकदा अनुभव तो घेऊन पहा, एक बार अनुभव लेके देखो. एकदा अनुभव तो घेऊन पहा. दादा मेरा 10,000 रुपये पेमेंट है, माझं 10,000 पगार आहे. 10,000 में घर नहीं चलता. 10,000 काही घर चालत प्रभु नाही. की आराधना करना शुरू कर, 10,000 में भी बच के रह देवाची जाएगा. आराधना करायला सुरुवात कर, त्या 10,000 मधून सुद्धा वाचेल. 5,000 लोगों को कितने रोटी में से खिलाया 5,000 लोकांना किती भाकरीतून चारलो, और 2 और कितने टोकरी उठाए. अब प्रभु वहां कर सकता तो यहाँ नहीं कर सकता आणि क्या? प्रभु तिथं करू शकतो तर इथं नाही का करू शकत? अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, वो मेरा है, वो मेरा है. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, वो मेरा है, वो मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा. वो मेरा है, वो मेरा है. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, वो मेरा है, वो मेरा है. जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, वो मेरा है, वो मेरा है. जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, वो मेरा है, वो मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा. वो मेरा है, वो मेरा है. अब्राहम का प्रभु, आइए सब मिल के बोले, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, वो मेरा है, वो मेरा है. वो किसका परमेश्वर है मालूम है? अब्राहम का, इसहाक का, याकूब का परमेश्वर मेरा परमेश्वर है. उसने उनको लज्जित नहीं होने दिया, वो हमें भी लज्जित नहीं होने देगा. तो अब्राहमाचा, इसाकाचा, याकोबाचा परमेश्वर, त्याने त्यांना लज्जित नाही होऊ दिलं, तो आम्हाला देखील लज्जित होऊ देणार नाही. अकाल की परिस्थिति से निकाला, हर एक बात की परिस्थिति से निकाला, वही परमेश्वर आज भी हमारा कल, हमारा आज और हमारा भविष्य उसके हाथ में है. आणि त्या दुष्काळाच्या परिस्थितीमधून सोडवणारा परमेश्वर समर्थ आहे, आमचा काल, आमचा आज आणि आमचा येणारा दिवस राखण्यासाठी. हम बोझ तले ना दबे, आम्ही ओझ्याखाली दबून जाऊ नये, अलग हो जाएं, वेगळं व्हावं, प्रभु की आराधना करने के लिए, देवाची आराधना खुदा करण्यासाठी, की आराधना करने के लिए. देवाची आराधना इसके लिए करण्यासाठी. समर्पण लगता है. आणि त्यासाठी समर्पण लागतं. अब्राहम ने वो समर्पण किया, अब्राहमाने ते समर्पण सब केलं, छोड़ दिया. सगळं वो सोडलं, चाहता तो गधे को लेकर जा सकता था. आणि त्याची इच्छा असती तर त्या गाढवाला घेऊन जाऊ शकत मेरे होता. पास समय नहीं है 22 अध्याय के ऊपर बोलने के लिए. अभी माझ्याकडे वेळ नाही त्या 22व्या अध्यायावर बोलण्यासाठी. 1 महीना मैं इसको ले सकता हूँ. मी 1 महिना हे घेऊ शकतो, एक वचन, एकच वचन. लेकिन अब अब्राहम समर्पित हुआ, अब्राहम समर्पित झाला, बोझ को उसने डाल दिया, ओझं त्यांनी टाकलं, अपने सेवक से अलग हुआ. आपल्या सेवकांपासून वेगळा एक झाला. समय निकालिए, वेळ काढा, अपने काम से
अलग हो जाए, आपल्या कामापासून वेगळं व्हा, अपने बोझ से अलग हो जाए, आपल्या ओझ्यापासून वेगळं व्हा, प्रभु की आराधना करने लगे। देवाची आराधना करण्यासाठी। क्योंकि आराधना में ही प्रभु का सामर्थ्य है। आराधनेमध्येच देवाचं सामर्थ्य आहे। हमारे बहुत बार हम नहीं काम करेंगे तो हमारा नहीं चलेगा। बरेचदा आम्ही विचार करतो आम्ही जर काम नाही केलं तर आमचं काहीच चालणार मैं ये नहीं नाही। कह रहा हूँ काम मत करो, मी असं नाही म्हणत की तुम्ही काम करू काम नका, करना छोड़ के आप घर पे बैठ जाए। काम धंदा सोडून घरात बसा असं मैं नाही ये कह म्हणत। रहा हूँ मी हे म्हणतो इतना भी काम मत करो एवढंही काम करू नका कि प्रभु की आराधना करना भूल जाए। की देवाची आराधना करायलाच विसरून जाऊ। इतने भी बोझ के तले मत दबो एवढं पण ओझ्याखाली दबून जाऊ कि नका परमेश्वर के अद्भुत कामों का अनुभव करना आपको ना आ की जाए। देवाच्या अद्भुत कार्यांचा अनुभवच तुम्हाला घेता येणार नाही। ऐसे ऐसे बोझ के तले मत दबना। अशा ओझ्याखाली दबून राहू वो नका। प्रभु का काम है, ते देवाचं काम मेरा आहे। काम है आराधना करना। माझं काम आहे आराधना अगर करणं। वो 5,000 लोगों को खिला सकता जर तो है, 5,000 लोकांना खाऊ घालू वो शकतो मुझे भी खिला तो सकता है। मलाही खाऊ घालू शकतो। अगर वो 5,000 लोगों को खिला के भी बच सकता है, आणि जर तो 5,000 लोकांना खायला घालून वाचवू शकतो मेरे भी 10,000 मेरा पेमेंट है, उसमें भी बचेगा, उसमें भी बरकत आणि आएगी। माझ्या 10,000 पगारामधून वाचून मला त्याच्यामध्ये बरकत येईल। इसका अनुभव हमने लिया है, याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे। हमने लिया है। आम्ही घेतलाय। आपको क्या मालूम दादा 50,000 में घर चलता है? तुम्हाला काय माहिती 50,000 रुपये लागतात। आज की परिस्थिति कह रही है, आजची परिस्थिती सांगते हम वो परिस्थिति पर हम निर्भर नहीं है, आम्ही त्या परिस्थितीवर अवलंबून नाहीये, हम खुदा पे निर्भर है, आम्ही देवावर अवलंबून खुदा आहे, पर निर्भर है। देवावर अवलंबून आहे। मेरी नौकरी पे मैं निर्भर नहीं हूँ, माझ्या नोकरीवरती मी मेरे अवलंबून बिजनेस पे निर्भर नहीं हूँ, माझ्या व्यवसायावर अवलंबून नाहीये, मैं यहोवा हीरे परमेश्वर माझ्या निर्भर हूँ। यहोवा यिरे परमेश्वरावर मी अवलंबून मेरा आहे। काम है माझं काम आहे आराधना करना, आराधना मेरा करणं। काम है माझं काम आहे अलग होना, वेगळं होणं। मेरा काम है चिंता ना करना। माझं काम आहे चिंता न करणं। बहुत बार पूछते हैं, हमारे पंडित दादा पूछते हैं, क्यों चर्च को नहीं आए? आणि बऱ्याचदा विचारलं जातं की का नाही येत चर्चला। क्या दादा आपको क्या मालूम, बड़े परेशानी से गुजर रहा हूँ। तुम्हाला काय माहिती मोठ्या समस्येमधून जात आहे और क्या किया फिर परेशानी से छुटकारे के लिए क्या किया? आणि मग त्या परिस्थितीमधून सुटका मिळण्यासाठी काय केलं? डबल ड्यूटी किया। डबल ड्युट्या केल्या। अब मेरे को पता डबल ड्यूटी करके कितना बचा। आणि डबल ड्युटी केली किती वाचले? काय दादा वाचला ते पण केला, उधारी घ्यावं लागला 10% काय वाचलं तर नाही उलट उधारी घ्यावी लागली। एक बार प्रभु का अनुभव तो लेकर देख, एकदा देवाचा अनुभव तर घेऊन बघ। तो लेने वाला नहीं तू घेणारा नाही देने वाला बने, देणारा होशील। देने वाला बने। प्रॉब्लम क्या है मालूम? समस्या काय आहे माहितीये का? प्रभु की सामर्थ्य को नहीं अभी तक पहचाना। देवाचं सामर्थ्यच अजून ओळखलेलं नाहीये। गीत गाने में प्रभु की सामर्थ्य है, प्रभु के गीत गाने में प्रभु की सामर्थ्य है। गीत गाण्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे। हो जय जयकार करो, हो जय जयकार। देखा ही नहीं प्रभु के, क्योंकि तूने बोला है ना, तेरे विचार में यही है प्रभु की सामर्थ उतरेगी कि नहीं। तो कितना भी गाना गा ले साहब, प्रभु की सामर्थ नहीं उतरेगी। विश्वास से गा प्रभु के स्तुति का वर्णन गा, तब प्रभु की सामर्थ उतरेगी। विश्वासाने जेव्हा आम्ही गीतं गाऊ त्यावेळेस देवाचं सामर्थ्य उतरून येईल। समझ में आ रहा है? कळतंय का? पड़ोसी को बोलना वो प्रभु मेरा है, वो प्रभु मेरा है। कौन सा प्रभु है आपका? जिंदा हुआ खुदा। अब्राहम को मालूम था, अब्राहम को इधर ही रुकना, यहीं पे ठहरे जाओ। इथंच थांबा। उनको क्यों नहीं लेके गया मालूम नहीं, त्यांना का नाही घेऊन गेला माहित नाही, क्योंकि ये डिस्टर्ब करते। कारण कदाचित ते डिस्टर्ब करत असतील। क्या डिस्टर्ब करते मालूम है? काय डिस्टर्ब करत माहिती का? किसको चढ़ाना था? कुणाला चढवायचं होतं? इसाक को चढ़ाना। इसाकाला। वो अब्राहम को पकड़ लेते थे। ते अब्राहमाला पकडून ठेवत असतात। अब्राहम तो बुढ़ा अब्राहम एक तर म्हातारा और ये सेवक तो जवान रहेंगे, आणि सेवक कदाचित तरुण असतील, पकड़ लेते थे। अब्राहम को आराधना करने नहीं देते थे, अब्राहमाला आराधना करूच देत नव्हते। इसलिए सेवक को बोले यहीं ठहर जाओ आणि भैया, म्हणून सेवकांना सांगितलं तुम्ही इथंच थांबा, मैं आराधना करके वापस मी आऊंगा। आराधना करून परत येतो। रुका दो उन चीजों को त्या गोष्टी थांबवा जो आराधना करने के लिए रोकती है। जे आराधना करण्यामध्ये आम्हाला थांबवतं। स्टैंड ले लो, त्या ठिकाणी स्थिर व्हा। मैं नहीं आऊंगा साहब, मी नाही येणार, प्रभु की आराधना करने जा रहा हूँ, देवाच्या आराधनेसाठी चाललो, मैं नहीं आने वाला, मी नाही येत, पेमेंट कट हो जाएगा पेमेंट कट होईल। साहब, कट कर दो। और मैं बोलता हूँ 1 दिन की और एक्स्ट्रा कट कर दो। आणि एक नाही 2 दिवसाचं कट करा। मुझे मालूम है यहोवा हीरे की आराधना करने जा रहा हूँ, मला माहिती आहे यहोवा यिरेचा आराधना करण्यासाठी चाललो। मुझे मालूम है मला माहित आहे यहोवा हीरे की आराधना करने जा रहा हूँ। यहोवा यिरेची आराधना करण्यासाठी चाललो। वहां पे इतना अच्छा प्रोग्राम है, आप आइए साहब। आणि तिकडे फार चांगला कार्यक्रम आहे, तुम्ही या। जवळचा प्रोग्राम है, आ जाओ। जवळचा आहे कार्यक्रम, या। तुम करते रहो, मैं प्रभु की आराधना करने तुम्ही जा रहा करत राहा, मी देवाची आराधना करण्यासाठी चाललो। हूँ। कितना ताले पहले जोर से बजी थी, अब कम बजी। कहाँ जा रहे हैं, कहाँ जा रहे हैं? कुठं चालले? प्रभु की आराधना करने। देवाची आराधना करण्यासाठी।
हमारा ये प्रॉब्लेम आहे, त्यांना काय वाटेल? आमचं प्रॉब्लेम आहे त्यांना काय वाटेल? जवळचे आहे. त्यांना काय वाटेल? ते आमच्यात येणार नाही, आम्ही नाही गेलो तर. इस पे निर्भर है. त्याच्यावरच अवलंबून. वहां नहीं गए तो वो नहीं आएंगे. तिथं नाही गेलो तर ते नाही येणार. त्यांना वाईट वाटेल. त्यांना वाईट वाटेल. अरे वाटने दे वाईट, मेरे प्रभु को वाईट नहीं होना चाहिए. त्यांना वाटलं तर वाटलं, माझ्या प्रभूला वाईट नाही वाटायला पाहिजे. कहाँ जा रहे हैं? कुठे चालले? प्रभु की आराधना करने जा रहे हैं. देवाची आराधना तुम्ही करा. नाही येणार, आम्ही पण तुमच्यात नाही येणार. नाही आले तरी चालेल, माझा अख्खा स्वर्ग माझ्या बरोबर येणार. उसके लिए समर्पण चाहिए, स्टैंड लेना चाहिए. त्या ठिकाणी आम्हाला स्टँड घ्यायला हवा. मरियम ने वही किया, मरियमने तेच केलं. पात्र को तोड़ दिया, पात्र को तोड़ दिया, ते पात्र तोडलं, फोड़ दिया, फोडलं, प्रभु के चरणों में डाल दिया. देवाच्या चरणामध्ये टाकलं. आराधना क्या है? आराधना काय आहे? सिर्फ गीत गाना नहीं है, फक्त गीत गाणं नाही, प्रभु की सेवा करना भी आराधना. देवाची सेवा करणं पण आराधना आहे. उपवास और प्रार्थना करना भी आराधना है. उपास आणि प्रार्थना करणं पण आराधना अब आहे. मेरे साथ खड़े रहिए 5 मिनट. माझ्यासोबत 5 मिनिटं उभे राहा आता. लूक इसका दूसरा अध्याय 37 वचन में लिखा है. आणि लूक याचं दुसरा अध्याय 37 वचन. आप मत नहीं पढ़े तो चलेगा, तुम्ही नाही वाचलं तरी चालेल, सब सुनिए. फक्त ऐका. आप जाके यूट्यूब में देख लेना. तुम्ही जाऊन YouTube वर पहा. वहाँ पे 84 साल की एक विधवा है. आणि या ठिकाणी 84 वर्षाची एक विधवा आहे. वो मंदिर को नहीं छोड़ती है आणि ती मंदिर सोडत नाही. और उपवास और प्रार्थना करके रात दिन उपवास और प्रार्थना कर करके रात दिन उपासना किया करती है. आणि उपास आणि प्रार्थना करून रात्रंदिवस ती उपासना आणि आराधना करत आहे. उपास और प्रार्थना जिसके लिए हम करते हैं वो भी एक आराधना है. उपास आणि प्रार्थना जे आम्ही करतो ती देखील एक आराधना आहे. मध्यस्थी की प्रार्थना करते हैं वो एक आराधना है. मध्यस्थीची प्रार्थना जे करतो ती देखील एक आराधना आहे. और कैसी आराधना करनी है? आणि कशी आराधना करायची? अपने परेशानियों में आराधना करनी आपल्या है, समस्यांमध्येच अपने आराधना, कष्टों में आराधना करनी है, आपल्या कष्टांमध्ये आराधना, आनंद से यहोवा की आराधना करनी है. आनंदाने यहोवाची आराधना करणं. आनंद से आराधना करें, आनंदाने, आनंद से सेवा करें. आनंदाने सेवा करणं. अय्यूब ने क्या किया? इयोबाने काय केलं? वहां पे अय्यूब 1:20 में लिखा है, इयोब 21 मध्ये वो लिहिलेलं आहे. उठा, तो उठला अपने बागा फाड़ा, अपने वस्त्र को फाड़ा आणि आपले वस्त्र फाडले और भूमि पर गिरा आणि भूमीवर पडला और परमेश्वर की आराधना करने आणि लगा. देवाची आराधना करू लागला. केव्हा? कब मालूम है? केव्हा माहितीये का? कब केव्हा? कब उसने आराधना किया? कधी आराधना केली? जब उसका सब कुछ खत्म हो गया. जेव्हा त्याचं सर्व काही संपलं, सब कुछ खत्म हो गया. सगळं संपलं. एक बेटे मर गए, मुलं मेली, संपत्ति लुट गई, संपत्ती शून्य हो गया. शून्य झाला. यहाँ वचन लिखा है, या ठिकाणी देवाचं वचन. तेव्हा प्रभु की आराधना किया. देवाची आराधना कष्टों केली. में परेशानी में आराधना कर सकते हैं, दुःखामध्ये कष्टामध्ये देवाची आराधना करू शकतो नौकरी का? जाने के बाद आराधना कर सकते हैं. नोकरी गमावल्यानंतर आराधना करू शकतो का? अपने जीवन के अंदर ऐसे कुछ नुकसानदायक जब हमारा होता है तब आराधना कर सकते हैं. आपल्या जीवनामध्ये काही नुकसान झालं त्याच्यानंतर आराधना करू शकतो का? अय्यूब ने किया, इयोबाने केलं, मैंने किया. मी केलं. हमारे बच्चे गर्भाशय में गुजर गए, आणि बरेचसे लेकरं गर्भाशयातच गेले. हॉस्पिटल में जाते जाते 3, 4, 5 महीने के बच्चे हमारे मर गए आणि हॉस्पिटलमध्ये जाता जाताच 3, 4, 5 महिन्याचे लेकरं गेले. हमारे लाइफ में, आमच्या घरामध्ये. हमारे साथ हुआ है. परेशानी क्या है हम देख आणि हमें मालूम है. समस्या किंवा दुःख काय आहे याची जाणीव आम्हाला वो आहे. हृदय कैसे टूटता है हमें मालूम है. आणि हृदय कसं तुटतं आम्हाला माहित आहे. लोगों ने बहुत काउंसलिंग किया, लोकांनी फार काउन्सिलिंग केलं इतना करने के बाद भी आपको क्या मिला है? आणि इतकं करून पण तुम्हाला काय मिळालं? देखो कितने बच्चे आपके मर गए. आणि बघ किती तुमचे लेकर गेले. मैंने वही कहा, मी हेच म्हंटलो, सब कुछ मेरे खुदा के हाथ में है, सगळं काही माझ्या देवाच्या हातात आहे. सब कुछ मेरे खुदा के हाथ में. सगळं देवाच्या हातात. हम मरने तक, आखिरी सांस तक प्रभु की आराधना करते करते ही मरेंगे. आम्ही मरेपर्यंत देवाची आराधना करत करतच मरणार आहोत. अय्यूब ने वही किया, इयोबाने तेच केलं. अय्यूब ने वही किया. इयोबाने तेच केलं. वो चाहता तो सर पकड़ के बैठ जाता. आणि त्याला असं वाटलं तर तो डोकं धरून बसला एक असता. एक खबर उसके पास में आ रही है. आणि एक एक गोष्ट त्याच्याकडे येते, एक एक अरे तेरे बातमी. बच्चे वहां पे आनंद करे थे, भूकंप आया, मर गए. अरे त्या ठिकाणी तुझे लेकर आनंद करत होते, भूकंप आला आणि ते मेले. तेरी संपत्ति राजाओं ने लूट कर चला गया. आणि तुझी संपत्ती राजे लुटून गेले. तेरा ये चला गया, तेरा वो चला गया. आणि तुझं हे गेलं, तुझं ते गेलं. इसने क्या किया? याने काय केलं? ये घुटने पे आया, तो गुडघ्यावरती आला, प्रभु की आराधना किया. देवाची आराधना केली. उसने क्या किया मालूम? आणि त्याने काय केलं माहितीये का? उसकी स्टेटमेंट क्या है? तो काय बोलला? प्रभु ने दिया, प्रभूने प्रभूने लिया. दिलं आणि प्रभूने धन्य दिलं. हो उसका नाम, त्याचंच नाव धन्य हो. धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम. हमारी गाड़ी पंचर हो जाए तो उस दिन आराधना कैंसल.
ज्या दिवशी आमची गाडी पंक्चर झाली, आराधना कॅन्सल. क्या हुआ? काय झालं? गाड़ी पंचर हो गई, गाड़ी- मूड खराब झाला आपला. गाडी पंक्चर झाली, मूड खराब झाला. गाड़ी लगाते घर में बैठ जाते, गाडी लावतात आणि घरात बसून राहतात. आराधना बंद. आराधना बंद. आज प्रभु ने ओला दिया है, कैब दिया है, सब कुछ अरेंजमेंट प्रभु ने किया है. आज प्रभूने ओला दिले, इतर उबर दिले खुदा ने पैर दिया अच्छे, आणि चांगले पाय दिलेत दौड़ते हुए आए, दौड़ते हुए आए. आणि धावत यायचंय प्रभु की आराधना करनी. देवाची आराधना इसके लिए करण्यासाठी. समर्पण चाहिए, त्यासाठी समर्पण पाहिजे. समर्पण चाहिए. समर्पण पाहिजे. क्योंकि मुझे मालूम है कारण मला माहित आहे, जब जब मैं आराधना करूंगा जेव्हा जेव्हा मी आराधना करीन, प्रभु की सामर्थ्य को मैं देखूंगा. देवाची सामर्थ्य मी पाहीन. प्रभु की सामर्थ्य को. आराधना करना सिर्फ गीत गाना नहीं है सर, आराधना करणं म्हणजे फक्त गीत गाणं नाहीये, सेवा करना भी है. तर सेवा करणं देखील आहे. अब ईयोब ने छोड़ा नहीं, इयोबानी सोडलं नाही, अपना बेहतरीन चीज प्रभु को देना. त्याने उत्तम ती गोष्ट देवाला दिली. उस मरियम ने जटामासी का तेल प्रभु को उंडेल दिया. त्या मरियमनी जटामासीचं तेल त्याच्या पायांवरती ओतलं. सबसे बेहतरीन चीज. सगळ्यात उत्तम गोष्ट. सेवा करना है, सेवा करायची, बेहतरीन समय दीजिए. उत्तम वेळ द्या. सेवा करना है, सेवा करायची, बेहतरीन चीजों को दीजिए. चांगल्या गोष्टी द्या. जब वो यीशु को देखने आए, जेव्हा ते येशूला पाहायला आले मागी लोग जब ज्योतिषी लोग जब प्रभु को देखने आए, आणि मागी लोक जेव्हा येशूला भेटण्यासाठी अपनी आले, अपनी थैली को खोला, त्यांनी त्या पिशव्या उघडल्या, अपने अपने आपल्या आपल्या पिशव्या उघडल्या, उत्तम सबसे बेहतरीन यीशु को चढ़ाया. उत्तमातल्या उत्तम गोष्टी प्रभूला चढवल्या. सबसे बेहतरीन चीज सगळ्यात उत्तम गोष्टी. हमारा देना आमचं देणं ये आराधना है. हे आराधना आहे. हम जब टाइस को देते हैं ये हमारी आराधना है. आम्ही जेव्हा टाईट देतो हे देखील आराधना आहे. प्रभु मैं तुझसे प्यार करता हूं, मेरे पैसे से प्यार नहीं करता. प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्या पैशांवर आज प्रेम कई नाही करत. लोग अभी तक टाइस नहीं देते हैं. का आज कितीतरी लोक आहे अजूनही दशमांश देत नाहीत. वो बॉस मैं 10 मास दिया तो मेरा राशन का 1 महीने का बिल. आणि जर दशमांश दिलं तर माझं राशनचं बिल कोण देईन? मैं मेरे पैसों पे निर्भर हूँ, मी माझ्या पैशांवरच अवलंबून आहे. प्रभु पे निर्भर नहीं हूँ. प्रभूवर नाही अवलंबून. आप देखे तो देखिए प्रभु के साथ सामर्थ्य दिखाएगा. देऊन तर बघा देव कसं सामर्थ्याने भरतो. ये आराधना है, ही आराधना आहे, ये आराधना ही है, आराधना आहे, हमारा देना आराधना है. आमचं देणं आराधना आहे. कष्ट करते जा रहे हैं, करते जा रहे हैं, करते जा, हाथ में कुछ भी नहीं आ रहा है. आणि कष्ट करत चालूय पण हाती काहीच लागत नाही. क्यों नहीं लग रहा है? का नाही लागत आहे? प्रभु को अच्छा नहीं दिया है. देवाला चांगलं नाही दिलेलं. कई लोग पूछते हैं कि हम कहाँ दें, प्रभू काही जण विचारतात आम्ही कुठे द्यावं हम दशमांश कहाँ दें. आणि दशांश कुठे द्यावा. अरे जहाँ तू प्रभु का आत्मिक भोजन को खा रहा है वहाँ प्रभु का ज्या ठिकाणी तू देवाचं आत्मिक भोजन खात आहे त्याच ठिकाणी तुला दशमांश द्यायला वहीं हवं. पर देना है. तिथंच द्यायचा. कई लोग बोलते हैं कि नहीं अगर वहाँ दिया तो चलेगा. नाही काही लोक म्हणतात नाही तिथं दिलं तर चालेल. जहाँ पर प्रभु ने आपको रखा है, जहाँ पर आत्मिक भोजन खा रहे हैं वहीं पर आपका दशमांश को जिथे दें. तुम्हाला परमेश्वराने ठेवलंय, जिथे आत्मिक भोजन घेत आहात तिथंच तुमचा दशमांश गेला पाहिजे. ये प्रभु की आराधना करना है. हे देवाची आराधना करणं आहे. समझ में आ रहा है? कळतंय का? हम तो आराधना करते रहेंगे, आम्ही तर आराधना करत राहणार आहोत. हमें आराधना करते रहेंगे. आम्ही आराधना करत राहणार आहोत. आराधना करने का मतलब क्या है? आराधना करणं याचा अर्थ काय? परमेश्वर से प्यार करना है, देवावर प्रेम करणं. प्रभु से प्यार करना. देवावर प्रेम करणं. यीशु ने क्या कहा मालूम? येशूने काय म्हटलं योहान माहिती? 4:22 में योहान 4:22 और मध्ये 5 मिनट खड़े रहना आप. और 5 मिनिट अजून 5 मिनिटं उभे राहा. मैं 2-2 घंटा खड़ा रहता हूँ. मी 2 तास उभा राहतो. प्रभु कह रहा है प्रभू म्हणतो तुम जिसे नहीं जानते उसकी आराधना करते हो, तुम्हाला ठाऊक नाही आशाची उपासना करता. हम उसकी आराधना करते हैं. आम्ही आशाची उपासना करतो. हम ऐसे की आराधना करते हैं आम्ही आशाची उपासना करतो जिसको हम जानते हैं, ज्याला आम्ही ओळखतो. जिसको हम जानते हैं. ज्याला आम्ही ओळखतो. आज प्रश्न ये है, आज प्रश्न हा आहे हम किसकी आराधना करते हैं? आम्ही कुणाची आराधना करतो? जिसको जानते हैं उसकी ज्याला ओळखतो त्याची या जिसको नहीं जानते उसकी. का ज्याला नाही ओळखत त्याची? हम नहीं देते क्यों? दशमांश क्यों नहीं देते मालूम? दशमांश का नाही देत माहितीये का? क्योंकि हम प्रभु को जाना ही नहीं अभी तक, याचा अर्थ आम्ही देवाला अजून ओळखलंच नाही कि प्रभु सामर्थ्य से भरा हुआ की है. प्रभू सामर्थ्याने वो भरलेला यहोवा ही रहे. तो यहोवा यिरे. अगर एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक को अब्राहम चढ़ा सकता है, उसको ये मालूम था कि मेरा परमेश्वर यहोवा हीरे है. आणि एकुलता एक पुत्र आपला देण्यासाठी गेलेला अब्राहमाला हे माहित होतं की आमचा परमेश्वर हा यहोवा यिरे आहे. हमें नहीं मालूम, आम्हाला नाही माहित इसलिए हम देते नहीं, आणि म्हणून आम्ही देत नाही. इसलिए देते नहीं. म्हणून देत नाही. हम प्रभु की आराधना नहीं कर रहे हैं, आम्ही देवाची आराधना नाही करत आहे. हम खुद के बल पे निर्भर हैं, खुद के बल पर निर्भर हैं. आम्ही स्वतःच्याच बळावर अवलंबून आहे. क्या हम प्रभु की आराधना करेंगे? आपण देवाची आराधना करणार का? अच्छा समय, चांगली वेळ, सेवा कीजिए. सेवा करा. ये सेवा करना भी आराधना है. ही सेवा करणं देखील आराधना आहे. हम क्या सेवा कर रहे हैं प्रभु के? आम्ही काय देवाची सेवा करत अगर आहोत? नहीं कर रहे हैं तो आप किसी न किसी सेवा में ज्वाइंट हो जाए. आणि जर नाही करत आहात तर कुठल्या ना कुठल्या सेवेमध्ये सामील व्हा. मुझे भी शामिल कर लीजिए पंडित दादा.
मलाही सामील करा, पंडित दादा मुझे शामिल कीजिए, मला सामील करा, मुझे बताइए क्या करना है। मला सांगा काय मेरे करायचं. करने के द्वारा मैं प्रभु की आराधना कर रहा माझ्या करण्याच्या द्वारे मी देवाची आराधना करतो. हूं। मुझे आराधना करना है प्रभु, मला आराधना करायची. बताइए अब क्या काम है। सांगा मला काय काम आहे. शाम को मैं खाली होता हूँ, मी संध्याकाळी मोकळा आहे. मैं 7 के बाद में खाली हूँ। मी संध्याकाळनंतर मैं मोकळा एक आहे. सेल ग्रुप दे दीजिए सर, पंडित सर दे दीजिए, मैं सेवा करना चाहता हूँ। आणि मला एखादा सेल ग्रुप द्या, मला सेवा करायची. सती दादा बताइए मैं क्या करूँ। आणि सांगा मला मी काय करू. सती दादा बताइए मैं क्या करूँ। आणि सतीश दादा सांगा मी काय करू. अमोल भाई बताइए मैं क्या करूँ। अमोल सांगा काय करू. राजेश भाई बताइए मैं क्या करूँ। राजेश दादा सांगा मी काय करू. सरोज ताई बताइए कि मैं क्या करूँ। सरोजताई सांगा मी काय करू. मुझे प्रभु की आराधना मला करना है। देवाची आराधना करायची आहे. और आराधना करना है आराधना करायची कुरकुर से नहीं, तर कुरकुर नाही कर, आनंद से, आनंदाने आनंद से, आनंदाने आनंद से। आनंदाने. जब आनंद से सेवा करेंगे जेव्हा आनंदाने सेवा कराल, प्रभु के सामर्थ्य को देखेंगे। प्रभूचं सामर्थ्य पाहाल. योसाफाट ने देखा, यहोशाफाटाने पाहिलं, पौलुस और सिलास ने देखा, पाऊल आणि सिलाने पाहिलं, अयूब ने देखा, योबाने पाहिलं. सब कुछ गया, सगळं गेलं, आराधना किया, आराधना केली, वापस मिला परत मिळालं 2 गुना, 2 गुना। दुप्पट. कॉम्प्रोमाइज कभी मत करना तडजोड कधी करू नका. आराधना के लिए, आराधनेसाठी, सेवा के लिए सेवेसाठी कभी कॉम्प्रोमाइज नहीं करना। कधीच तडजोड नाही. सदरक में से अबेदनगो ने कभी कॉम्प्रोमाइज नहीं किया। शद्रक मेषक अबेदनगोने कधीच तडजोड केली हम प्रभु नाही. की आराधना करेंगे, आम्ही देवाची आराधना हम प्रभु करणार, की सेवा करेंगे। देवाची सेवा करणार. आग में डाल दिए जाओगे, आणि नाहीतर मग आगीत टाकलं जाईल. डाल दो साहब, टाका, डाल दो साहब, टाका, कोई प्रॉब्लम नहीं। काय हरकत मर नाही. जाओगे, मराल, झुलस जाओगे, जळाल, डराओ डराओ मत साहब, भिऊ, आम्हाला घाबरू नका. अग्नि को बनाने वाला मेरा खुदा है या साहब। अग्नीला बनवणारा माझा परमेश्वर आहे. डरा रहे हो, डरा रहे हो, डरा रहे हो, मुझे डरा रहे हो। आणि घाबरवताय. डरता कौन है? कोण घाबरतं? जिसको मालूम नहीं ज्याला माहित नाही उसका खुदा क्या है। की त्याचा प्रभू काय आहे. दशमांश नहीं देते, दशमांश नाही देत, उन्हें मालूम नहीं खुदा क्या है। त्यांना माहितच नाही प्रभू काय जो आहे. देता है तो देतो यीशु के जैसा हम कहेंगे, यीशु के जैसा फिर बोल पाएंगे। आणि मग येशू सारखं बोलू शकाल. जिसकी आराधना हम करते हैं ना, ज्याची आराधना आम्ही करतो ना, हम जानते हैं वो कौन आम्हाला माहित आहे. है। हम जानते हैं, कभी कॉम्प्रोमाइज नहीं करना। कधी तडजोड नाही. सुबह जल्दी नींद से उठें। सकाळी लवकर उठलो झोप. मुझे अब्राहम का कैरेक्टर बहुत अच्छा लगता है। आणि मला अब्रामाचं जे कॅरेक्टर आहे ते खूप आवडतं. कभी बोला प्रभु ने सवेरे तड़के उड़ जाता, आणि कधीच बोलला परमेश्वर लगेच उठायचं. तड़के लिखा उसके बाद, लेकिन सवेरे तड़के कितने बजे होता पता नहीं। आणि सकाळी पहाटेच, माहित नाही किती वाजता, 2-3 बजे पहाटे। पहाटे. हमारी मध्यस्थी की प्रार्थना चलती, सवेरे 5 बजे हमें उठना है, आणि आमची मध्यस्थीची प्रार्थना चालते पहाटे 5 ला उठायचं. उठना है। उठायचं, नींद पर विजय लो, त्या झोपेवर विजय मिळवा. ये हमारी आराधना देना है। ही आमची आराधना आहे. अच्छे से देना है प्रभु को। चांगलं द्यायचं प्रभूला. पड़ोसी को बोलना अच्छे से दो, अच्छे से देना प्रभु को। और कैसे देना है, कैसे देना है, कैसे देना है? पड़ोसी को बोलना आनंद से देना है, सेवा आनंद से करना है, खुश होकर करना है, क्योंकि हम जानते हैं कि मेरा प्रभू क्या है। जानते हैं, कारण आम्हाला माहित आहे की आमचा प्रभू काय आहे. जानते हैं। और आपको मालूम है हमारे खुदा ने हमें क्या ठहराया है? आणि आमच्या परमेश्वराने आम्हाला काय ठरवलंय? क्या ठहराया? आप कौन है? पड़ोसी को बोलो। क्यों विजेता है? हम परमेश्वर को जानते हैं। क्या जानते हैं परमेश्वर को? हम परमेश्वर को क्या जानते हैं? क्या जानते हैं परमेश्वर को? सुनो ध्यान से। मैं ये जानता हूं, मेरा परमेश्वर जय के उत्सव में मुझे लेकर चलता है। माझा परमेश्वर जय के उत्सव में लेकर चलता है। समझ में आ रहा है? कैसे लेके चलता है? कसं घेऊन जातो? आप थोड़ी चल रहे हैं, तुम्ही थोडी चालताय. कौन चल रहा है? कोण चालतंय? परमेश्वर. किसको लेके चल रहा है? कुणाला घेऊन चालत? और वो परमेश्वर ऐसा जो कभी थकता नहीं है, आणि तो परमेश्वर असा आहे जो कधी थकत नाही, कभी थकता नहीं है, कधीच थकत नाही, कभी थकता नहीं, कधीच थकत नाही. लेके चलता है, लेके चलता है। देखो इतना देर लिया, मेरा हाथ थकने लगा।
गळतं माझ्या हात बघा हळूहळू. आदमी का हाथ है ना साहब, आणि मनुष्याचा हात आहे ना. आदमी के हाथ में पड़ोगे तो आदमी गिराएगा ही. मनुष्याच्या हाती पडाल तर मनुष्य पाडेलच. ऐसे हाथ में गिरना है अशा हातात पडायचे जिसकी भुजा सामर्थ्य है. ज्याच्या भुजांमध्ये सामर्थ्य आहे. कौन लेके चल रहा है? कोण घेऊन चालत आहे? वही तो पूछ रहा हूँ, कौन लेके चल रहा है? परमेश्वर. उसका नाम क्या है? येशू. कैसे चलता है लेके? कशी? कहाँ पर लेके चलता है? जय के उत्सव में बोलो. पड़ोसी को बोलना हम जय के उत्सव में चलते हैं. पड़ोसी को बोलना जय के उत्सव में चलते हैं. जय मनाना आता है, उत्सव मनाना आता है. आज आमच्याकडे मोठे मोठे पोस्टर लागले, चला हवा येऊ द्या वाघोलीत. आज शाम को सब वहां पे नहीं मिलना है अपने को. देखा आपने पोस्टर देखा? नहीं देखा? देखना जाते जाते सब जगह लिखे चला हवा येऊ द्या वाघोलीत प्रथमच. अच्छा, सब खुश है. थोड़ी देर के लिए उत्सव मनाएंगे, 3-4 घंटे के लिए थोडे 3-4 तासासाठी ते उत्सव मनवतील. हंसेंगे थुकरटवाड़ी हे ओहो ये 3 घंटे. सिर्फ 3 घंटा, 3 तास. 3 घंटा, 3 तास. 3 घंटे के बाद आहे तसंच. 3 तासानंतर आहे तस. लेकिन हमें मालूम है आम्हाला माहित आहे हम जय का उत्सव हमेशा मनाएंगे साहब, की जय उत्सव कसा हमेशा साजरा- मनाएंगे. कसा योशफाट ने बनाया, यहोशापाटाने त्या ठिकाणी साजरा योब ने केला. बनाया, योबाने साजरा केला. शद्रक मेशक अबेदनगो ने बनाया, शद्रक मेशक अबेदनगोने साजरा केला. और इस समय हम मनाएंगे. आणि यावेळेस आम्ही करणार आहोत. हम मनाएंगे. जानते हैं हमारे परमेश्वर को? जानते हैं यीशु मसीह को? परमेश्वराला ओळखता का? जानते हैं यीशु मसीह को? यीशु कह रहा है येशू म्हणतो हम जानते हैं हम किसकी आराधना करते हैं. आम्हाला माहिती आहे आम्ही कोणाची उपासना करतो. पड़ोसी को बोलना हम जानते हैं किसकी आराधना करते हैं. जानते हैं? आमीन. नहीं जानने वाला कभी टच नहीं देगा, नहीं जानने वाला कभी सेवा में नहीं आएगा. नहीं जानने कुछ लोग हो तो घर ही ओपन नहीं करते. सेल ग्रुप तुम्हाला काय सांगायचं ले बसते आम्ही. अबेदनगो के घर में 3 महीना प्रभु का कोष था, खोल दिया प्रभु के लिए. और क्या मालूम 3 महीना बरकत आई. अगर वो साल भर रखता तो प्रभु कितनी बरकत देता था. हमारा ये प्रॉब्लम लईच काम है. प्रभु के लिए घर खोलें, देवासाठी घर उघडा. घर खोलें, घर उघडा. क्योंकि आपके एक घर खोलने से आस पड़ोस के लोग आशीषित होंगे. कारण तुमचं एक घर खोलल्याने आजूबाजूचे लोक आशीर्वादित होते. हम हमारा सोच रहे हैं, हम हमारा सोच रहे हैं, आम्ही आमचाच विचार करतोय. मेरे बच्चों का ही सोच रहे माझ्या हैं. मुलांचाच विचार. आपके पड़ोस में देखिए कितने लोग परेशान हैं. तुमच्या आजूबाजूला पहा किती लोक उनके लिए समस्येमध्ये. घर खोल दें, त्यांच्यासाठी घर उघडा. खोल दें घर उघडा और कहें आणि म्हणा मेरे घर में एक सेल ग्रुप होना है. माझ्या घरात एक सेल ग्रुप व्हायला मैं हवा. मेरे समर्पण करता हूं मेरे काम को. मी माझं काम समर्पण करतो. 2 घंटा क्यों ना मैं प्रभु को देने वाला हूं. 2 तास मी देवाला क्योंकि देणार. 2 घंटे जो आपके हैं, आप जब घर खोलेंगे मेरी बहन मेरे भाई, परमेश्वर की सामर्थ्य वहां उतरेगी और लोग परमेश्वर को चक्कर देखेंगे वो कितना भला. त्या 2 तासात देवाचं सामर्थ्य उतरून येईल आणि लोक त्याचा अनुभव घेतील. खोलें घर को, खोलें घर को, घर खोला. प्रभु की सेवा में करें, आए. त्याच्या सेवेमध्ये या. आमेन. आमेन. आनंदित है? प्रभु की सामर्थ्य को देखना है. आमेन. तो आइए प्रभु का गीत गाएं. विजेता कहते थे कपटी मुझे भागते थे मुझसे दूर, पर खुदा ने ऐसे छुआ मुझे, अब रहा नहीं मैं याकूब. कहते थे कपटी मुझे भागते थे मुझसे दूर, पर खुदा ने ऐसे छुआ मुझे, अब रहा नहीं मैं याकूब. अपराजय नहीं मेरा नाम, मैं बना हूँ करने अद्भुत का. यीशु ने दिया मुझे नया नाम विजेता. अपराजय नहीं मेरा नाम, मैं बना हूँ करने अद्भुत का. यीशु ने दिया
मुझे नया नाम विजेता। दुश्मन था मैं खुदा का, मूर्खता लगता था क्रूस, पर यीशु ने ऐसे छुआ मुझे, बन गया मैं पौलुस। दुश्मन था मैं खुदा का, मूर्खता लगता था क्रूस, पर यीशु ने ऐसे छुआ मुझे, बन गया मैं पौलुस। अब पराजय नहीं मेरा नाम, मैं बना हूँ करने अद्भुत काम। यीशु ने दिया मुझे नया नाम विजेता। अब पराजय नहीं मेरा नाम, मैं बना हूँ करने अद्भुत काम। यीशु ने दिया मुझे नया नाम विजेता। विजेता विजेता। Amen. आज मेरी सुबह ये प्रार्थना है, आज सकाळी माझी हीच प्रार्थना आहे हम प्रभु के सामर्थ्य को देखते जाएं, की आम्ही देवाचं सामर्थ्य पाहत जावं, प्रभु के सामर्थ्य को देखते हुए आगे बढ़े। प्रभूचं सामर्थ्य आम्ही पाहावं। प्रभु की आराधना के लिए कभी कॉम्प्रोमाइज नहीं करना, देवाच्या आराधनेसाठी कधी तडजोड करू नका, कभी कॉम्प्रोमाइज नहीं करना। कधीच तडजोड करू नका। उत्तम आराधना देना, उत्तम ते देवाला द्या, हृदय को सामने रखकर आराधना देना। प्रभु जानते हैं हमारे हृदय। आइए इस समय प्रार्थना करें, यावेळेला प्रार्थना करूया, आइए प्रार्थना करें, या आपण प्रार्थना करूया, खुद को समर्पण करें। स्वतःला समर्पित करूया। यीशु ने उस स्त्री को कहा, येशूने त्या स्त्रीला म्हटलं, तुम किसकी आराधना करते हो तुम नहीं जानते, तुम्ही कुणाची उपासना करता हे तुम्हाला ठाऊक नाही, लेकिन हम जिसकी आराधना करते हैं पण आम्ही ज्याची आराधना हम करतो जानते हैं आम्हाला ठाऊक आहे वो क्या है। की तो काय आहे। अब्राहम जानता था अब्रामाला माहित होतं परमेश्वर क्या है। की परमेश्वर काय आहे। आराधना का मतलब है उसके अद्भुत कामों का वर्णन करना है। आराधना याचा अर्थ त्याच्या अद्भुत कार्याची प्रशंसा करणं। ऐसे समय में अशा समयी जब आप परिस्थिति से घिर चुके हैं, जेव्हा तुम्ही परिस्थितीने घेरलेले आहात, अपनी ताकत को पीछे रख देना। आपली ताकद मागे ठेवा। योसाफाट ने अपनी ताकत को पीछे रख दिया। यहोशाफाटाने आपली ताकद मागे ठेवली। उसे मालूम है त्याला माहित आहे मेरी ताकत कुछ काम नहीं है, माझी ताकद कुचकामी आहे, मेरा बल कुछ काम का नहीं है। माझं बळ कुचकामी आहे। उसने अपनी ताकत को पीछे रख दिया त्याने आपली ताकद मागे ठेवली और उसे एक ही मालूम था आणि त्याने एकच गोष्ट केली, कि ये युद्ध मेरा नहीं हे है, युद्ध माझं नाही, ये युद्ध परमेश्वर का हे है। युद्ध परमेश्वराचं आहे। परमेश्वर लड़ेगा, परमेश्वर लढे, परमेश्वर को लड़ने दो। परमेश्वराला लढू द्या। इसलिए उसने क्या किया, आणि म्हणून त्यांनी काय केलं, परमेश्वर को लड़ने के लिए परमेश्वराला लढण्यासाठी उसने प्रभु की आराधना करना शुरू त्याने देवाची आराधना करायला सुरुवात केली। हम वही करें। आम्ही देखील तेच करावं। अपनी ताकत से आगे मत जाएं, आपल्या ताकदीने पुढे जाऊ नका, अपने बल से आगे मत जाएं, आपल्या बळाने पुढे जाऊ नका, प्रभु के सामर्थ्य से आगे जाएं। देवाच्या सामर्थ्याने आगे जा, पुढे जा। वेदनाओं में प्रभु की आराधना करें, वेदनांमध्ये देवाची आराधना करा, आनंद से आराधना करें। आनंदाने आराधना करा। नींव हिल जाएगी, ते पाय हलून दरवाजे जातील, खुल जाएंगे, दरवाजे उघडतील, बंधन टूट जाएंगे। बंधनं तुटतील। कॉम्प्रोमाइज कभी मत करें आराधना के लिए। तडजोड कधीच करू नका, उसके लिए समर्पण करना है, त्याच्यासाठी समर्पण करायचंय। वेदी को ठीक से रखना है, वेदी चांगल्या तऱ्हेने लकड़ी रचायची, को ठीक से रचना है ती लाकडं चांगली रचायची आराधना करने से पहले, आराधना करण्या अगोदर, और अपनी प्रिय व्यक्ति को, प्रिय वस्तु को वेदी पर चढ़ा देना, आणि आपली प्रिय व्यक्ती, प्रिय वस्तू त्या वेदीवर चढवा, जो आराधना करने नहीं देते। जे आराधना करू देत नाही। आराधना करना आराधना करणं प्रभु की सेवा करना है, देवाची सेवा करणं आहे। आराधना करना आराधना करणं प्रभु के काम को करना है। देवाचं कार्य करणं आहे। हम वो करें। आम्ही ते आराधना करावं। दिखाता है आराधना दाखवतो हम प्रभु से प्यार करते की हैं। आम्ही देवावर प्रेम करतो। आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करू। थैंक यू। पित्या, आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो प्रभूजी। खरोखर आज आराधनेचं महत्त्व नव्यानं तू आम्हाला पटवून दिलं प्रभूजी। ते फक्त ऐकून इथेच सोडून न देता आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी प्रभूजी आम्ही त्यानुसार चालावं, यासाठी तू आम्हाला कृपा दे प्रभूजी। आराधनेचं सामर्थ्य आज आम्हापैकी प्रत्येकाला कळालेलं असताना आमच्या प्रत्येकाची जीवनं एक उत्तम आराधना असं व्हावं प्रभूजी अप्पा। हो प्रभूजी, आमच्या आराधनेद्वारे प्रभूजी तुला गौरव मिळावा प्रभूजी अप्पा। हो पित्या परमेश्वर, आमच्या जीवनामध्ये आम्ही दरवेळेस प्रभूजी अप्पा तुला उंच करावं प्रभूजी, तुझी
प्रशंसा करावी. एवढंच नाही, रोज आणि रोज नव्यानं आम्ही तुला समर्पित व्हावं प्रभूजी अप्पा. आमच्या उत्तम गोष्टी तुला आम्ही समर्पित कराव्यात प्रभूजी. आम्ही स्वतः तुझ्या समोर सादर व्हावं प्रभूजी बाप्पा. असंच तुझ्या दैनंदिन कृपेने तू कर पिता परमेश्वरा. हो प्रभूजी, जसं प्रभूजी अप्पा अब्रामाने केलं, जसं शद्रक मेशक अबेदनगोनं केलं प्रभूजी अप्पा, जसं पाऊल आणि शिलाने केलं प्रभूजी, आमच्या समस्यांमध्ये देखील आम्ही तुझी आराधना करावी प्रभूजी आणि त्याद्वारे प्रभू आम्ही विजय घेत जावं. असंच तुझ्या दैनंदिन कृपेने तू कर प्रभूजी. आणि ज्या गोष्टी प्रभूजी तुझ्या आराधना करण्यासाठी पासून आम्हाला रोखतात प्रभूजी, अडखळण बनतात प्रभूजी, अशा सर्व गोष्टी आमच्या जीवनामधून तू काढून टाक प्रभूजी अप्पा. खरोखर तुझ्यावर प्रेम करणं ही तुझी आराधना आहे. तुझे दशमांश देणं ही तुझी आराधना आहे. तुझ्यासाठी सेवा करणं प्रभू ही आराधना आहे प्रभूजी. या प्रत्येक आराधनांमध्ये तू आम्हाला पुढे आणि पुढे घेऊन चल पित्या आणि आमच्या जीवनाद्वारे तू उंचावला जा, तूच गौरवला जा. सर्व मान सन्मान महिमा गौरव केवळ तुला आणि तुलाच देत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन.